सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार. कृपया सर्वांनी बसून घेण्याचं करावं. आज थोडी बैठक व्यवस्था या सभागृहामध्ये केलेली आहे. गेल्या 7 व्याख्यानांना आपल्यासारख्या धरती रसिक श्रोत्यांचा आम्हाला भरघोस असा प्रतिसाद लाभलेला आहे. त्याबद्दल व्याख्यानमालेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. आज आणि उद्यासुद्धा शेवटचं व्याख्यान समारोपाचं व्याख्यान असणार आहे. त्याही व्याख्यानास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या जीवनाशी संबंधित असा तो विषय आहे, जगण्यातील आनंदाचा वाटा. असं म्हणतो ना आपण, लाईफ इज अन ॲडजस्टमेंट. आपलं जीवन एक ॲडजस्टमेंट असतं. अनेक सुखदुःखांनी आपलं जीवन भरलेलं आहे. दुःखांचे डोंगर आणि सुखांचे काही क्षण असा आपला हा प्रवास असतो. यावरच भाष्य करण्यासाठी आज आपले वक्ते संजय कळमकर सर अहिल्यानगर येथून येत आहेत आणि त्यांचा जो विषय आहे तो जगण्यातील आनंदाचा वाटा. एक 5 मिनिटात आपण वक्त्यांचं आगमन झाल्यास मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत. धन्यवाद. झालेला आहे. सोबतच प्रायोजकांचं आगमन झालेलं आहे. मी या व्याख्यानमालेचे प्रेसिडेंट लक्ष्मणपुरे काका आणि अध्यक्ष श्रीनिवास बिंगी यांना विनंती करतोय, कृपया आजच्या कार्यक्रमाचे वक्ते कळमकर सर आणि प्रायोजक मल्लिकार्जुन अण्णा यांना व्यासपीठावर घेऊन यायचं आहे. सोबतच रोटरी क्लब प्रेसिडेंट रमेशजी कमटम आणि सचिव काशीनाथ कुंटला. जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. आमचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मोहन देशपांडे सर यांचंही या व्यासपीठावर स्वागत आहे. प्रमाणे आपण राष्ट्रगीता गोवर्धन चव्हाण आणि श्रीयुत श्रीनिवास सामलेटी यांनाही व्यासपीठावर या व्याख्यानमालेचे प्रेसिडेंट आदरणीय लक्ष्मण काकांना विनंती करतोय, कृपया त्यांनी आजचे वक्ते संजय कळमकर सरांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. धन्यवाद.
रशीद होते हो आजच्या कार्यक्रमाचं जे प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे प्रसिद्ध टेक्स्टाईल उद्योजक आणि कमटम परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन अण्णा कमटम यांचा सन्मान करण्यासाठी मी अध्यक्ष श्रीनिवास बिंगे यांना विनंती करतोय. मल्लिकार्जुन कमटम हे तेलुगू भाषा संवर्धनासाठी अथक प्रयत्न करत असतात आणि त्यांना नुकतंच सुरावराव प्रताप रेड्डी तेलुगू विद्यापीठातर्फे त्यांना सन्मानित केलेला आहे. तेलंगणाचे राज्यपाल यांच्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करूयात. मल्लिकार्जुनांना मनपूर्वक अभिनंदन आपलं. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आमच्या रोटी परिवारातील आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्वांचे लाडके रोटेरियन आणि 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर मोहन देशपांडे सरांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतोय. मी अध्यक्ष रमेश यांना विनंती करतोय कृपया सरांचा तरी सन्मान करावा, स्वागत करावं. धन्यवाद सर. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी एक खास व्यक्ती खास हैदराबादहून इथं आलेली आहे. आदरणीय प्रतापजी संगाजी, ते अखिल भारतीय पद्मशाली संगमचे माननीय सचिव आहेत. त्यांचा सन्मान आपण करणं आपलं कर्तव्य आहे. मी रोटेरियन बिचा गुंडेरियन विनंती करतोय कृपया त्यांनी प्रताप रेड्डी सरांचा प्रतापजी संगा यांचा त्यांनी सन्मान करावं. आदरणीय प्रतापजी, पद्मदली समाजाची जनगणना करण्यासाठी म्हणून त्यांनी एक ॲप तयार केलेलं आहे आणि त्याचं मोठं सह्य आज प्रदीपजी संघाने जात आहे. ही असे रोटेरियन प्रदीपजी हे हैदराबादमध्ये रोटेरियन आहेत आणि रोटेरियन असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवादजी. रोटेरियन प्रदीपजी संघाजी. यासोबतच आज इथं भावसार विजन इंडियातील बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रामुख्याने शिवाजी उपरे सर आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. सोबतच रोटरी क्लबचे विविध पदाधिकारी, रसिक श्रोते, बंधू भगिनी या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. पाठीमागं थोडी खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे. संयोजकांना विनंती आहे आपण या मधल्या भागामध्ये खुर्च्यांची व्यवस्था करूयात. धन्यवाद. मित्रांनो, दरवर्षी 20 मार्चला इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस म्हणजे जागतिक आनंदाचा दिवस साजरा केला जातो. जसा उद्या शिक्षक दिन आहे, 15 तारखेला इंजिनियर्स अभियंता दिन आहे, तसा 20 मार्च हा जागतिक इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस म्हणून साजरा केला जातो. आणि गंमत म्हणजे जगातील सर्वात आनंदित देश कुठला जर असं विचारलं तर एकच देशाचं नाव निघतं, तर म्हणजे फिनलँड. फिनलँड या देशानं सलग 8 वेळा या लिस्टमध्ये बाजी मारलेली आहे. तिथल्या विविध अशा कारणांमुळे सरकारचं आपल्या नागरिकांचे असलेले धोरण, त्या ठिकाणी असलेली एक समानता, शिक्षण, एकंदरीत त्या ठिकाणी असलेली संपन्नता आणि त्यासोबतच एक मानसिक स्वास्थ्य आणि त्यात असलेला त्यांचा आनंद. तर अशा या आनंदाच्या विषयी त्याचा आपला असलेला वाटा आपल्या जीवनातील या संदर्भामध्ये विविध प्रकारची माहिती देण्यासाठी, विविध पैलूंचा उलगडा करण्यासाठी म्हणून आजचे वक्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संजय सर, त्यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. त्यासाठी मी निमंत्रित करतो आहे आमचे रोटरीचे मित्र रोटेरियन शिवाजी उपरे सरांना की त्यांनी सरांचा अल्पसा परिचय करून द्यावा. जोरदार टाळ्यांनी उपरे सरांचं स्वागत करूयात. रोटरी क्लब सोलापूर MIDCचे अध्यक्ष रमेश कमटमजी, या व्याख्यानमालाचे अध्यक्ष रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट श्रीनिवास बंगीजी, श्रीयुत मल्लिकार्जुन कमटमजी, आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर संजय कळमकरजी, यल्लादास लचमापुरेजी,
गोवर्धन चव्हाण साहेब, काशीनाथ कुंटलाजी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर रसिक श्रोते हो, आजच्या या व्याख्यानमालेसाठी आपण जे वक्ते बोलवले आहेत, डॉक्टर संजय कळमकर हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक आहेत. मागे ज्यावेळेला मी यूट्यूबवर सर्फिंग करत होतो त्यावेळेला त्यांचे अनेक भाषणं मी ऐकली, पाहिली आणि ती मला खूप आवडली होती. यावर्षी जेव्हा आमच्या MIDC क्लबच्या टीमचा फोन आला रापेले साहेबांचा, त्यावेळी त्यांना मी म्हटलं हे आपल्या या व्याख्यानमालेसाठी एकच योग्य व्यक्ती आहे आणि ती म्हणजे डॉक्टर संजय कळमकरजी. आपण ज्यावेळेला व्याख्यानमालेच्या समारोपाला येतो त्यावेळेला एक अतिशय आनंदी वातावरणातलं विनोदी व्याख्यान आपण अरेंज करत असतो आणि त्यासाठी एकच माझ्यासमोर जे नाव आलं ते म्हणजे डॉक्टर संजय कळमकरांचं. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो मी. डॉक्टर संजय कळमकर सर हे मूळचे अहिल्यानगरचे आहेत. महाराष्ट्रातील निवडक नामवंत वक्त्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. विषय कोणता असला तरी आपल्या विनोदी शैलीने खुमासदार बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. आजच्या कार्यक्रमात यापुढे तुम्हाला त्याची प्रचिती येईलच. सारांश शून्य, झुंड, चिंब, एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट, दुःखाची स्वगते, बे एके बे, मी मेलो त्याची गोष्ट, अशा सकस कादंबरी लेखनामुळे डॉक्टर संजय कळमकर यांचे नाव साहित्य क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या या साहित्यकृतीला विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार, वि.स. खांडेकर साहित्य पुरस्कार, ग.ल. ठोकळ साहित्य पुरस्कार, संतश्रेष्ठ तुकाराम साहित्य पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या नावाने दिला जाणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार, अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. यातील काही साहित्यांचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SY.BA अभ्यासक्रमात देखील करण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी जयवंत दळवी यांच्या साहित्यावर केलेल्या संशोधन प्रबंधास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना PhD पदवी देऊन सन्मानित देखील केलेले आहे. त्यांचे हे साहित्य कर्तृत्व पाहून त्यांना महाराष्ट्रातील अनेक नामवंत विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे. त्यामध्ये शब्दगंध, कृष्णा, रामनगरकर आणि कुसुमाग्रज साहित्य संमेलनाचा समावेश होतो. लेखनासोबतच डॉक्टर संजय कळमकर यांचे कथाकथन श्रोतांना मंत्रमुग्ध करते. मागे कोथरूड साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध विनोदी साहित्यिक द.मा. मिरासदार यांनी तू माझा वारसदार होशील या गौरवोद्गार त्यांच्याबद्दल त्यांनी काढलेला आहे. म्हणजे एक एवढ्या मोठ्या व्यक्तींचा त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे. अध्यापक असलेल्या कळमकर यांची व्याख्यानाची शैली कथाकथनापेक्षा स्वतंत्र आहे. चालू स्थितीवर चुरचुरीत भाष्य करताना ते श्रोत्यांना वास्तवाची ठळक जाणीव करून देतात. वरकरणी त्यांच्या व्याख्यानाची भाषा सरळ सोपी वाटत असली तरी त्यात दाखले, तिरकसपणा, उपहास व विडंबनाची सहज सुंदर पखरण असते. त्यांच्या राजकीय कोट्यात तर निव्वळ बहारदार असतात. त्यांचे व्याख्यान ऐकताना श्रोता हसता हसता कधी अंतर्मुख होऊन जातो हे त्यालाही कळत नाही. अशा या नामवंत साहित्यिक आणि वक्ते आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय कळमकर यांना मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. डॉक्टर संजय कळमकर. धन्यवाद उठेने शिवाजीजी. मित्रांनो, आताच आपण पाहिलात एक प्रतिभा संपन्न असं व्यक्तिमत्व असलेले आणि द.मा. मिरासदार सारख्या एका श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साहित्यिकांचं त्यांना आशीर्वाद लाभलेला आहे असे डॉक्टर संजयजी. वेळेचं अजिबात वेळ न घालवता आपण त्यांना स्वागत करूयात. जोरदार टाळ्याने सरांचं स्वागत आहे. डॉक्टर संजय कळमकर आणि विषय आहे जगण्यातील आनंदाचा वाटा. धन्यवाद.
उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर, मला वाटतं गेले 60 वर्ष आपण ही व्याख्यानमाला आयोजित करता, ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. मला आल्याबरोबर सांगितलं की आज जरा अडचण आहे, वर AC हॉल होता, त्यामुळं आपल्याला साहेबांच्या वाढदिवसामुळे त्या हॉलमध्ये संगीताचा कार्यक्रम सुरू असल्यानं आपल्याला खाली कार्यक्रम घ्यावा लागेल. कार्यक्रम कुठं आहे याला महत्त्वच नाही, फक्त श्रोते आणि वक्ता असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आज खरं समजेल की तुम्ही AC मुळे बसत होतात की काही ऐकायला येत आहे म्हणून बसत होतात. आपलं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आपल्या व्याख्यानमालेच्या संयोजकांचं हे यश आहे. मी या सर्व संयोजकांना, आजच्या अध्यक्षांना, विचारपीठावर जे उपस्थित होते अशा सर्व महनीय व्यक्तींना सुरुवातीला नामोल्लेख त्यांचा मी टाळतो, कारण एखादं नाव जर चुकलं तर अनुल्लेख होण्याचा जास्त संभव आहे. आणि आमच्या संयोजक मित्रांनी आत्ता सांगितलं की फिनलंड नावाचा देश हा सलग 8व्यांदा जगामध्ये सर्वात आनंदी देश म्हणून त्या ठिकाणी निवडला गेला. मला वाटतं तिथं शेती नसावी, बांध नसावेत, राजकारण नसावं, सासूसुना असाव्यात, पण आपल्याकडचं नातं नसावं. खरं म्हणजे त्या देशाचा अभ्यास केला पाहिजे. आता त्यांनी काही गोष्टी सांगितल्या नाही. हा मोबाईल कुणाचा आहे? म्हणजे विनाकारण अस्वस्थ होण्यापेक्षा त्यांनी पुढच्या काही गोष्टी सांगितल्या नाही. 147 देशांचा अभ्यास त्यामध्ये झाला. भारताचा क्रमांक 118 आहे आनंदी राहण्यामध्ये. बरं, हे आपण मान्य करू, पण पाकिस्तानचा 109 आहे. आपल्या आधी रशिया आहे, चीन आहे, युक्रेन आहे. युद्धग्रस्त देश सुद्धा आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत. मग मुळामध्ये भारत संपन्न असून, समृद्ध असून, आपल्याजवळ सगळ्या गोष्टी असून आपण अस्वस्थ का, दुःखी का, आनंदी का नाही? की सगळं असणं हेच आपल्या दुःखाचं कारण आहे? याचाही शोध आपण थोडासा घेतला पाहिजे. मध्यंतरी कोरोना येऊन गेला. 2 वर्ष आपली परिस्थिती अत्यंत वाईट होती. अनेक पुरुषांना नाईलाजानं घरात राहावं लागलं. आमच्या ताई किती काम करतात हे त्यांना समजलं. मुलं कसे सांभाळायचे हे त्यांना समजलं. लग्नसुद्धा 5-10 लोकांमध्ये झाले. ते जोडपेसुद्धा सुखी आहेत, फार लोकांची गरज नाही. अनेक नवीन साक्षात्कार झाले. डॉक्टरांनी आपल्यावर अनेक प्रयोग केले, त्यातून आपण वाचलो. काहींनी कोरोना भोगला, काहींनी उपभोगला. ज्यांना बेड मिळाले तेही गेले, ज्यांना सुदैवानं मिळाले नाही ते वाचले. अनेक प्रयोग झाले. पण ही महामारी पहिल्यांदा आपण अनुभवतोय का? जुने लोक इथं आहेत. विज्ञानाच्या लोकांना माहीत आहे दर 100 वर्षानं, बरोबर 100 वर्षानं महामारी येते. 1820 साली जगामध्ये स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार आला होता. अमेरिकन सैन्य आगगाडीमध्ये फिरलं आणि अनेकांना तो आजार झाला आणि अनेक माणसं त्यात गेली 1820ला. त्यानंतर बरोबर 1920ला प्लेग आला, आपल्याला आठवत असेल.
गावातील सगळे उंदरं बाहेर आले, शहरातील सगळे उंदरं अपार्टमेंटच्या जिनेचे जिने उंदरांनी भरलेले. त्या उंदरांच्या तोंडाला रक्त लागलेलं लाल तोंड, त्यांच्या अंगावरच्या पिसवा माणसांना चावायच्या, बगलेत गाठ मानेत गाठ, त्यांना जे उचलायला जातील त्यांनाही संसर्ग. प्लेगनं अक्षरशः धुमाकूळ घातला. म्हणजे असं म्हणतात चीनमधून जे जहाजं आले त्यातून हे उंदरं आले. मग चीन हा रोग उत्पादक देश आहे. आता तर तोच आपल्यात आला आहे. म्हणजे जहाजातून प्लेग आला. आणि पुण्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे खूप धुमाकूळ घातला इंग्रजांनी. मग त्या रँड साहेबाला चाफेकर बंधूंनी गोळ्या घातल्या. आपण अभ्यासात ते पाहिलं ते प्लेगच्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांच्या विरोधातला जो गट होता मवाळ गट, त्यानं महाराष्ट्रात अशी अफवा पसरवली की टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यानं आपल्या वाहनाला आदेश दिला महामारी पसरव. आता ही पुण्यातून आलेली अफवा आहे. त्यामुळं आता पुण्यातून आल्यामुळं ते खरं मानायचं की खोटं तुम्ही ठरवा. आणि त्यानंतर बरोबर 1920ला प्लेग आला, 2020ला कोरोना आला. आपण ते प्रत्यक्ष पाहिलं. हा विमानातून पसरला. म्हणजे आपण जर अभ्यास केला तर स्पॅनिश फ्लू आगगाडीतून पसरला, प्लेग जहाजातून पसरला आणि कोरोना विमानातून पसरला. म्हणजे महामारी सुद्धा दर 100 वर्षानं वाहन बदलते. आता पुढच्या 100 वर्षानं ते एखाद्या दिवस पानबुडीतून वगैरे येईल. ते पाहायला काय आपण नसू असण्याचं काही कारण नाही. कारण ते महामारी येतातच त्यासाठी की जर एखादा पुढारी जर खुर्ची सोडत नसेल, तसं माणसं जर मरतच नसतील तर निसर्ग सांगतो हा समतोल मी कसा सांभाळू. त्यापेक्षा काहीतरी तुमच्यावर मी लादतो तरी आपण एवढी चिवट आहोत की आपण त्याला सामर्थ्यानं तोंड देतो. आणि खरोखर त्या 2 वर्षाच्या काळामध्ये भारतीय माणसाला जरा समजायला लागलं आपण थोडंसं आनंदी राहायला पाहिजे. जसं चार्ली चॅप्लिन म्हणतात की एखाद्या दिवशी तुम्ही हसला नाही तरी तो दिवस तुमचा वाया गेला. भारतातल्या शेकडो लोकांचे दिवस वाया जातात सगळं असून सुद्धा. आता पूर्वी रामदास म्हणायचे, संत रामदास, टवाळा आवडे विनोद. तो काळ तसा गंभीर होता, हसण्याचा काही विषय नव्हता. आता काय तसं पारतंत्र्यात तुम्ही नाही, सगळा आनंद आहे. तरी भारतीय माणसाला अजून हसणं जमत नाही. त्याचं कारण पंथभेद आहे, जातीभेद आहे, धर्मभेद आहे, अजूनही भेदाभेद आहे. सरकारला सुद्धा मान्य नाही आनंदी राहणं. तुम्ही आधार कार्डवरचा फोटो पाहिला का? मग थोडं हसलं तरी तो सांगतो दात मिटा. म्हणजे मला वाटतं ते फोटो पाहून जर लग्न जमलं असतं ना तो कुणाचंच लग्न झालं नसतं अशी परिस्थिती आहे. अतिशय गंभीर चेहरे. सरकारचं मत आहे की तुम्ही बरे दिसत असला तरी आम्ही तुम्हाला बेसूर दाखवू. म्हणजे जिकडं तिकडं आनंदाच्या बाबतीत आनंदच आहे. पण मग नेमकं हे घडतंय का? आता अनेक मला वाटतं वडिलांच्या आजोबांच्या वयाचे सुद्धा काही माणसं इथं आहेत, तरुण पिढी आहे. पूर्वी असं नव्हतं. भारतीय समाज असा छान होता, सुंदर होता, सोन्याचा धूर निघायचा, प्रचंड संपत्ती आपल्याकडे होती. किती आक्रमण आपल्यावर झाले, इंग्रजांनी केलं, डच, फ्रेंच, मुघल. एवढं होऊनही आपण आपली संस्कृती आणि परंपरा टिकून आहोत. हे आपलं म्हणजे हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की अनेकांनी हल्ले केले पण आपण त्यांची संस्कृती स्वीकारली नाही. आपली एक स्वतंत्र संस्कृती आहे, ही इथपर्यंत ठीक आहे. मग खरं म्हणजे आपण आपला देश हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश असताना, एवढे जाती पंथ हे सगळं असताना आपण इतकं आनंदी राहायला पाहिजे. पण आपण आनंदी का राहत नाही त्याचा शोध आपण थोडासा घेऊया. आणि त्याच्यासाठी पूर्वीच्या काळाकडे जावं लागेल. पूर्वीच्या काळी करमणुकीचे साधनं नव्हते. मला आठवतं आमच्या गावामध्ये रामलीला यायची. तुम्ही पाहिली असेल रामलीला. महिनाभर ती रामलीला मंदिराच्या पडवीत चालायची. रामाचं काम एक सुंदर नट करायचा, लक्ष्मणाचं काम एक सुंदर नट करायचा. सीतेचं काम कोण करायचं? स्त्रियांनी करायचं नाही काम. त्यावेळेस नाटकामध्ये बंदी होती म्हणून बालगंधर्व निर्माण झाले. म्हणजे पुरुष बालगंधर्व पुण्यात कुठंतरी हळदी कुंकूला गेले तरी ओळखू आले नाही ही स्त्री आहे की पुरुष आहे, इतके ते हुबेहूब दिसायचे. मग सीतेचं काम करणारा सुद्धा एखादा सुंदर देखणा पुरुष असायचा. आम्ही लहान होतो त्यावेळेस, मला आठवतं, छान दिसायचं. आणि तो पुरुष असलेला परवडायचा, कारण प्रत्येक प्रयोगाला रावण त्याला पळून न्यायचा. आणि पुरुष असल्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी आणून सोडायचं.
म्हणजे रामलीला बंद पाडण्याचा काही संभव नव्हता, फायदा होता तो. मग ती महिनाभर अशी सलग चालायची. आणि रामलीलेचा प्रयोग संपला की आजी त्या रामाच्या पाया पडायला आम्हाला रांगेत अशी घेऊन उभी राहायची. लक्ष्मणाच्या पाया पडायला एक रांग, सीतेच्या, असं रांगा होत्या. देव. मी एके दिवशी पाहिलं रावण एकटाच उभा होता बाजूला. बरं दिसतोय देवासारखा, पाय तर मोकळे, त्याच्यासमोर कोणीच नाही. म्हटलं इतक्या वेळ कशाला उभं राहायचं रांगेमध्ये. लहान होतो, काही समजत नव्हतं. धावत गेलो आणि रावणाच्या पाया पडलो. आजी मागून आली आणि धपाटा टाकला. म्हटलं आजी काय झालं? ते म्हणे तो दिसतो देवासारखा, तो देव नाही, तो दुष्ट आहे, तो सुष्ट नाही. हे सांगण्याचा उद्देश काय? लहानपणी अशा कार्यक्रमातून सुद्धा मनावर संस्कार व्हायचे. बरं गंमत अशी, दुसऱ्या दिवशी हे जी माणसं आहेत, राम लक्ष्मण सीता वगैरे हे काम केलेले, ते गावामध्ये धान्य मागत फिरायचे आणि ते तासन तास दरवाजात उभा राहायचे, तरी माणसं त्यांना धान्य देत नव्हते, पीठ देत नव्हते. मग आमच्या लहान मनाला मोठा प्रश्न पडायचा, रात्री यांच्या दर्शनाला रांग लागते आणि दिवसात तासन तास यांना दरवाजात उभं केलं जातं. म्हणजे आपल्या समाजात काहीतरी रूप घेतल्याशिवाय माणसं माणसाच्या पाया पडत नाहीत, हे त्याच वेळेस आम्हाला समजलं. मग गावामध्ये नाटकं यायचे, गावातलेच काही मुलं नाटकं करायचे. एकदा अशी गंमत घडली, तुम्ही अनेकांनी ती ऐकली असेल. एक नाटक असं होतं, त्यामध्ये तो जो व्हिलन असा, तो खलनायक, आणि तो नायक त्याच्यावर असा पिस्तूल रोखतो असं. आता त्यावेळेस पिस्तूलसुद्धा देवळीतले टिकल्याचे होते, गावठी कट्टे वगैरे नंतर आले. तर तो असा रोखतो आणि त्या खलनायकाला तो असं सांगतो, मी तुला आता गोळी घालून ठार करतो. असं दृश्य होतं थरारक. आणि त्यावेळेस हे तंत्रज्ञान नव्हतं, हे माईक वगैरे काय हे नव्हतं. तुम्हाला सांगतो, मोठ्यानं बोलायचे पात्र. तो म्हटला आता मी तुला गोळी घालून ठार करतो. त्यानं असं म्हणायचं आणि योजना अशी होती की पडद्यामागून एखादं फटाका वाजवायचं आणि त्याचा ठो आवाज झाला की गोळी सुटली, व्हिलन असा पडला. आता गंमत अशी, हा म्हटला मी तुला गोळी घालून ठार करतो, नुकताच पावसाळा सुरू झालेला, मागच्याला काडीच पेटेना. मग त्याचा प्रयत्न सुरूच, काडी पेटवायचा. बरं व्हिलन कंटाळला उभा, आवाजच येईना. बरं आवाज आल्याशिवाय पडायचं कसं? कोणीतरी तोंडानं तरी काढला पाहिजे ना. पण तो असा उभा, हिरो असा उभा, त्यालाही समजेना आवाज काय. बरं आम्हाला वाटलं गोळी गुंतली असेल. सगळे प्रेक्षक आवाजून पाहत आहेत, आता कधी काय होईल, कधी काय होईल. मागच्याच प्रयत्न सुरू. डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला. त्यानं हळूच पडद्या खालून सुरा सरकवला आणि तो हिरोला दाबक्या आवाजात असं म्हटला, आज जरा अडचण आहे म्हणे, यानं मार म्हणे. आता हिरो होता, हुशार होता तो. त्यानं ते पिस्तूल फेकून दिलं, सुरा उचलला आणि तो व्हिलनला असं म्हटला, अरे तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाही म्हणे. आज मी तुला सुऱ्यानं मारतो. त्यानं असा सुरा धरला आणि उचलला आणि उघडल्याबरोबर मागून आवाज आला, ठोक. तुम्हाला सांगतो, व्हिलन हसत खाली कोसळला. हिरो हसायला लागला, मग लोकही हसायला लागले. आम्ही लहान असलेलं हसायला लागलो. काय झालं काय समज. पण दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये या चुकीची बातमी कुठं आली नाही, समीक्षण आलं नाही. त्याचं कारण असं होतं, आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो. हे आमचं अस्वस्थ होण्याचं, दुःखी होण्याचं एक कारण आहे. आम्हाला आनंद सुद्धा मोठ्या मनानं स्वीकारताच येत नाही. मग हळूहळू ते नाटकं गेले. रेडिओ आला, तुम्हाला आठवत असेल रेडिओ. जुन्या काळी फक्त रेडिओ होता, गळ्यात लटकवायचं आणि फिरायचं गावात. दोघा तिघांकडे जर रेडिओ असायचं. बरं गाणे इतके सुंदर सुस्वर असायचे, गायक वगैरे, म्हणणारे वगैरे. गायक पूर्ण वेळ गायचा, संगीतकार आधीमध्ये वाजवायचा. आता तुम्ही नवीन गाणे पाहता, संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो, गायक आधीमध्ये गातो, जिथं संधी सापडेल तिथं. आपल्याला काही समजत नाही, ते नवीन मुलांना समजतं काय. पण तो रेडिओ म्हणजे गंमत. बरं रेडिओला इतकं महत्त्व होतं, हुंड्यामध्ये रेडिओ द्यायचे, हुंड्यामध्ये. म्हणजे नवरदेव सांगायचा, मला हुंड्यात रेडिओ मिळाला. म्हणजे त्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर 2 रेडिओ घरामध्ये यायचे.
एकाला बंद करण्याची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. 4 बटनाचे 8 बटनाचे काय विचारू नये, तरी आम्हाला त्यांच्याशिवाय करमत नाही. मग दुसऱ्या दिवशी तो नवरदेव गावात फिरायचा, त्या हुंड्यामध्ये आलेली सायकल, गळ्यामध्ये रेडिओ, हातात घड्याळ असायचं, त्याला हँडो शँडो म्हणायची. कुठली कंपनी होती देवजा, हँडो शँडो. फक्त बायको सोडून तो सगळं घेऊन फिरायचं हुंड्यातलं असं, गावाला दाखवायला हे मला मिळालं बुवा वगैरे. किती असं छान छान छोट्या छोट्या गोष्टीत मजा होती. नंतर टी व्ही आले. मला आठवतं पहिला टी व्ही आमच्या पाटलाच्या वाड्यामध्ये आला. आमच्या गावात जे काही यायचं ते आधी पाटलाच्या वाड्यातच यायचं, म्हणजे दुसरं काही नाही, टी व्ही वगैरे. मग असं ज्वारीचे पोते ठेवलेले, त्यावर तो टी व्ही ठेवला भला मोठा, वर स्लॅपवर एक अँटेना लावला असा काड्याचा, तुम्हाला आठवत असेल, उंच काड्या आडव्या. सुरू झाला. लोकांना इतकं आश्चर्य वाटलं, हे तंत्रज्ञान नवीन आलेलं होतं. मग कोण कुठले माणसं नाचतायत, गातायत, बोलतायत वगैरे आश्चर्य. मग ज्याच्या घरी जरा बरी परिस्थिती, त्याच्या घरी हे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही दिसायला लागले. मला आठवतं संध्याकाळी 7ची वेळ असायची. आई वडील शेतातून यायचे, सगळ्या गावामध्ये गुरंढोरं यायचे, मेंढ्यांचा मेमाट, शेळ्यांचा आवाज, गाई म्हशींचा हंबरण्याचा आवाज, धूळ उडालेली सगळीकडं. 7ला आई वडील एकदा शेतातून आले की ओसरीवर बसायचे. आजी आजोबा आधीच ओसरीवर असायचे, त्यांची जागा ठरलेली आहे पूर्वीपासूनची, ते तिथंच असायचे. मग कुणीतरी चहा करायचं, कब्बशान असायच्या, थाळीत चहा द्यायचे. आणि बरोबर 7ला तो टी व्ही सुरू व्हायचा. चॅनल होतं सह्याद्री, मराठी चॅनल होतं, तुम्हाला आठवत असेल. मग सह्याद्री चॅनल एकदा सुरू केलं की त्या बातम्या द्यायला त्या बाई यायच्या. तुम्हाला सांगतो, इतक्या शांतपणे यायच्या ना, त्यांचा चेहरा असा स्थितप्रज्ञ, म्हणजे सरकारी चेहरा होता. जेवढा पगार तसा चेहरा. बरं, त्या मेकअप करत नसायच्या. कारण काय, टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता. म्हणजे करूनही काही उपयोग नव्हताच तसा. आता तुम्ही पाहिलं काय कलर टी व्हीमध्ये, त्या निवेदिकेचा मेकअप, तिच्या चेहऱ्यावरचे रंग, त्या टी व्हीतले रंग, पाहणाऱ्याचे डोळे पांढरे होतात, अशी परिस्थिती. मग त्या बाई यायच्या, शांत बसायच्या. तुम्हाला सांगतो, आनंदाची बातमी तसाच चेहरा, दुःखाची बातमी तसाच चेहरा. मग पाहणारे सुद्धा तशाच चेहऱ्यानं पाहायचे, शांतपणे सगळं. काही ब्रेकिंग न्यूज नाही, काही अंगावर आपटायचं धोपटायचं काही नाही. झालं झालं, हो हो, ओके. चित्र कधी स्थिर नसायचं, हलायचं. बाई सांगायचे आज हवामान शांत राहील, तरी ते हलायच्या. लोक म्हणायचे याच हलतायत, हवामान कशा शांत राहत. मग वर अँटेना होता, ॲडजस्ट करायला बांबू ठेवलेला असायचा. टी व्ही जास्त हलायला लागला की त्या काड्या फिरवायच्या. रविवारी सकाळी 9 वाजता मालिका असायची, रामायण महाभारत वगैरे. मग गल्लीमध्ये प्रचंड गर्दी, ज्याच्या घरात टी व्ही तिथं प्रचंड गर्दी. योजना अशी केलेली असायची, दरवाजात एकाला उभं करायचे, मालदावर एकाला बांबू घेऊन उभं करायचे. मालिका सुरू झाली, चित्र जर जास्त हलायला लागलं, म्हणजे ते सोडलेले बाण जर असे वाकडे तिकडे झाले, पार बाहेरच येतील की काय असं वाटायला लागलं. मग ते प्रेक्षक मोठ्यानं ओरडायचे, त्याला सांगते फिरव. मग ते दरवाजातलं त्याला ओरडायचं, काय करतो ते फिरवते. मग ते बांबून ते काड्या फिरवायचं असं. हे झालं का रे स्थिर, झालं का रे स्थिर. चित्र स्थिर व्हायचं तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग तो वरचा सांगायचा, पुढचा एपिसोड मी पाहणार, तू वर व्हायचं. सलग मालिका सुद्धा पाहता येत नव्हत्या. पण टी व्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट असला, काळा पांढरा असला, तरी त्यातून मिळणारा आनंद हा रंगीत होता, कारण ते समाधान त्या काळामध्ये होतं. सगळे लोक त्याचा आस्वाद घेत होते. रिमोट नव्हतं हो, चंचलता नव्हती. दुसरं एक चॅनल होतं DD नॅशनल, ते हिंदी चॅनल असायचं. त्यावर ते हिंदी भाषिकांसाठी हिंदी, रात्री मला वाटतं 9:30-10ला एक प्रौढांसाठी सिनेमा असायचा. त्याच्यावर उशिरा का, तोपर्यंत मुलं झोपावीत आणि प्रौढ जागावेत. नंतर सरकारच्या लक्षात आलं, प्रौढ झोपायला लागले आणि पोरच जागायला लागले. मग ते बंद झाला तो सिनेमा नंतर. असं ते फार म्हणजे संस्कार सुद्धा करायचे मीडिया, की नको बुवा हा सिनेमा मुलांनी पाहायला नको. आता तुम्ही पाहता मीडिया काय संस्कार करतो. हळूहळू तंत्रज्ञान बदललं, वेग घेतला विज्ञानानं, हे सगळं आलं. टी व्हीमध्ये बदल झाला, LED आला, LCD आला. माणसाच्या चंचलतेला वाव मिळायला लागला, पटपटपट बदलायला लागले.
आणि आता काल परवा मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. आता टी व्हीचं एक नवीन मॉडेल आलं आहे, तुम्ही मला खात्री आहे घ्याल ते वाचल्यानंतर. आता रिमोटची गरज नाही, पाहणारानं डोळे मिटले की तो आपोआप बंद होणार. फक्त शंका आहे काय, पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं, ते त्याच्याबरोबरच पाठवायचं, परत सुरू होण्याची काहीतरी सोय असेल. आता विज्ञान आहे. आणि हे सगळं विज्ञान इतकं वाढत वाढत जाता जाता मोबाईल आले. मोबाईल वाईट नाही, नवीन शोध लागतो तो माणसाच्या हितासाठी उपयोगासाठी लागतो. पण भारतीय समाज हा प्रवाह पतित आहे. एखादी गोष्ट तो वापरायला लागले की तीच वापरतो, त्याला तीच पाहिजे, त्याशिवाय जमणार नाही. नाचायला डीजेच पाहिजे, डीजेशिवाय. आता तुमचं सौभाग्य आहे, तुम्ही बंदी घातली, पण आता साहेबांनी सांगितलं आज कोर्टामध्ये हिअरिंग आहे, काय होतंय कोणास ठाऊक. नाहीतर मग ज्याला हृदयरोग आहे त्यानं काय हॉस्पिटलला जाण्याचं कारण नाही. डीजे जवळ जाऊन थोड्या वेळ जरी उभं राहिलं, अंदाज येतो आपल्याला. कोसळलात तर नंतर उचललं जाईल. काहीच नाही झालं तर समजायचं कुठल्याच टेस्टची गरज नाही आहे, ती सोय आपली जाईल फक्त. ठीक. आणि मग मोबाईल आल्यानंतर आपण जे घडतंय ते पाहतो. लहान मुलं अभ्यासाच्या नावाखाली खेळतात. मध्यमवयीन आपले माणसं कामासाठी, पूर्वी कामासाठी वापरायचे, आता इतके वापरायला लागले काम बाजूला राहायला लागले. तरुण मुलं मुली आमच्या काळात आलाय आम्ही का वापरू नये, त्यांचा हक्क आहे, ते खेळणार. आणि जुनी माणसं आमच्या काळात नव्हतं वापरून घ्या. त्यात आजी आजोबाजवळ मोबाईल असणं, सासू सासऱ्यांजवळ मोबाईल असणं हे कुटुंबाच्या हिताचं असतं. म्हणजे सासरे काहीतरी अभंग पाहत बसलेत, गप्प बसलेत, सासू काहीतरी प्रवचन ऐकते, ठीक आहे, फार लक्ष देत नाही, बडबड करत नाही, सोन्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. मोबाईलचे असे उपयोग सुद्धा व्हायला लागले. पण ते किती व्हावेत. आपण मोबाईल खेळतो का, मोबाईल आपल्याला खेळतोय. सध्या परिस्थिती भयानक आहे, ती आपल्या आजूबाजूला आहे. मग पूर्वीचे लोक आहे ते तुम्हाला सांगतील आत्ताचा काळ आणि पूर्वीचा काळ मोबाईलमुळे किती बदल झाला. मला आठवतं मी लहान होतो, आई मला सकाळीच उठवायची, चेहऱ्यावर पाणी मारायची. असं मला कधीही पहाटे जाग आली नाही. म्हणजे लहानपणीच मला समजलं मी थोर होणार नाही. काही थोरांचे आत्मचरित्र तुम्ही वाचले का, मी पहाटेच उठायचो. आता त्यांना कसं आठवतं मला माहीत नाही, पण आम्ही उशिरा उठायचो. 4-5 भावंड, प्रत्येक घरात किमान 5 भावंड, 2-3 बहिणी, असं मोठा लवाजमा असायचा घरामध्ये. मग पाणी मारून का उठवायची, शाळा असायची सकाळी, शाळेचा आवाज यायचा बेल दिल्याचा. आणि आम्ही पाहायचो सगळ्या गावामध्ये धावपळ उडालेली असायची पाणी भरण्यासाठी, कारण कोणाच्याही घरासमोर नळ नव्हते. मग स्त्रिया नदीकडे पळतायत, कुणाच्या डोक्यावर 2 हंडे, कुणाच्या डोक्यावर. एखाद्या तरुण स्त्रीच्या डोक्यावर जर 3 हंडे दिसले तो ओळखून घ्यायचं ही नवीन आलेली सून आहे, सासूनं तिच्यावर केलेला प्रयोग आहे 3 हंड्यांचा. पुरुषांच्या खांद्यावर कावड असायची, पुढं भांडं मागं भांडं, ते आड शेंदायचा, त्या चाकाचा कुई आवाज यायचा. आणि पहाट, तुम्हाला सांगतो, पहाटेचा जवळजवळ 1-1.5 तास दिवसभराचं पाणी भरण्यासाठी जायचं. मग पाणी भरून झालं की आई पटकन आंघोळ करायची. आता पूर्वीची आई किंवा तरुण ताई ही अंधार तोंडी आंघोळ करायची. अंधार तोंडी म्हणजे काय, प्रकाश पडण्याच्या आधी. कारण आमच्या सर्वांचे नानी घरं, बाथरूम हे घराच्या समोर होते आणि त्याच्या भिंती कमरे इतकाल्या उंच होत्या. म्हणून आई खाली बसायची, त्या एखाद्या अर्ध्या बादलीमध्ये पटकन आंघोळ करायची, घरामध्ये यायची, आईचा मेकअप सुरू व्हायचा. पूर्वीच्या आईचा मेकअप मिनिटभरात उरकायचा. 9वारी साडी घालायची, त्याला 5-6 रंगाची थिगळं असायचे जोडलेले, गरिबी असायची. 6-7 रंगाच्या साड्या मिळून एक साडी तयार केलेली, त्याला तडूक म्हणायचे. एकाच त्या साडीला 6-7 रंग दिसायचे. म्हणजे आमची आजची आई नवरात्राला प्रत्येक दिवशी एका रंगाची साडी घालते, आमची जुनी आई मात्र एकाच दिवशी नवरात्र साजरी करायची, अशी परिस्थिती. डोक्याला ते मेन असायचं गोंधल्यासारखं, ते पूर्वी गोंधायचे ना. कशाला गोंधायचे, बाजारात मुलगा हरवला, जत्रेत हरवला, दुसरी काही खूण नव्हती, इथं नाव असायचं, इथं नाव असायचं. आता त्या गोंध्याला काय म्हणतात, ते टॅट्यू. टॅट्यू तुम्ही पाहिलं की टॅट्यू, ते इथपासून पायापर्यंत टॅट्यू. म्हणजे असं वाटतं हा हरवलेला बरा आहे.
लाज वाटते त्याची, हे आमचं आहे सांगायला. टॅट्यू पूर्वीचं गोंद मेन असायचं. मग आई काय करायची, कुंकवाचा करंडा असायचा, त्या करंगळी शेजारी तर्जनी असायची, कुंकू घ्यायची, असं लावायची. मातीच्या भिंतीमध्ये कुठंतरी आरशाचा तुकडा खोसलेला असायचा, खाली वाकायची, त्या तुकड्यात पाहायची, फक्त कपाळ दिसायचं, उभं पूर्ण दिसलंच नाही कधी. मग पदर घ्यायचा, जेबेच्या टोकामध्ये बुडवायचा आणि असं सुंदर वर्तुळ काढायचं. तुम्हाला सांगतो, कधी शाळेतनं गेलेली आई भूमितीतल्यासारखं असं ठसठशीत वर्तुळ काढायची. सौभाग्य. पुसल्याशिवाय पुसत नव्हतं ते. आणि नंतर टिकल्या वगैरे आला, ती तुमची चूक नाही. जसं काळ बदलतो मेकअपचं साहित्य बदलतं. ते पक्क का होतं, पूर्वीच्या घरी निघाल्यावर घरीच यायचे. आता भरोसा नाही. आता टिकल्या येते बरं आहे, टिकली कधी गळून पडेल आणि हे कधी गायब होतील याचा भरोसा राहिला नाही. त्यामुळं कुंकू गेले, आता टिकल्या आल्या. मग आईचा मेकअप झाला की अंगणामध्ये तो वासुदेव यायचा, वासुदेव आला हो वासुदेव आला. पण आमचे कान एका वेगळ्या हळीला टपलेले असायचे. ती हळी ऐकू यायची, बटरवाला यायचा. ते महबूब नावाचं पोरग नेमकं आमच्या घरासमोर यायचं. ज्याच्या घरात जास्त पोरं ते तिथंच ओढत उभं राहायचं, कारण पोरं रडायचे बटरासाठी. मग बटर कोण देणार, आई नव्हती लाड करत, बाबा नव्हते. मग आजी कोपऱ्यात बसलेली, आजीच्या कुशीत शिरायचं, आजी बटर आजी बटर. मग आजी तिचा खरबरीत आज चेहऱ्यावरून फिरवायची. तिच्या कमरेला 5-6 कप्पे असलेली एखादी पिशवी असायची, त्यात हात घालायचे, एखादा ढब्बू पैसा काढायची, हातात द्यायची, जा पळ बटर आण म्हणायची. आम्ही धावत जायचो, एक बटर आणायचं, खारं बटर, खाऱ्या वगैरे नव्हतं, एक खारं बटर होतं जिरे असलेलं. मग ते यायचं, थाळाभर चहा आईनं दिलेला, त्यात बटर टाकलं की ते बटर अख्खा चहा पिऊन घ्यायचं, तम्म फुगायचं. मग सगळ्या भावंडांनी बोटानं ते खायचं. मग आई म्हणायची, आवरा आवरा. एकाच घमेल्यात आम्हाला सगळ्यांना आंघोळी घालायची, कारण पाणी नव्हतं. आम्ही त्याला बाथटब म्हणायचो. मग आई नंतर ते पाणी बाहेर झाडाला घालायचे. मग आवरा, शाळा भरली, शाळेचा घंटेचा आवाज सुरू व्हायचा. मग आमचा मेकअप सुरू व्हायचा. आता शाळेचा पोशाख तुम्हाला माहीत आहे लहानपणीचा, तो खाकीचा अर्धा तुकडा तो घालायचा, पांढरं शर्ट त्याला आंगडं म्हणायचं ते घालायचं, ते विजारीत खोसायचं, शर्टिंगची हौस. बरं बेल्ट नव्हते, पट्टे नव्हते, वरून करजोरा घ्यायचा. करजोरा ढिल्ला असले की काय करायचं, एक काडी घ्यायची, सातारीच्या तारीसारखी आवडायची, कंबर फिट. दुपारी पोट फेकलं की काडी पुन्हा ढिल्ली करायची असते, ॲडजस्टेबल बेल्ट असं आवळायचं, ढिल्लं आवळाय ढिल मस्त. अहो आईच्या साडीचं एखादं बारीक तडूप असायचं, ते सुद्धा बांधायचे काही जण पट्टा, असे पक्के की चाल. शाळेत निघाले, आई डोक्याला इतकं तेल लावायची, दिवसभर किती वादळे हो, एक खेस सोडणार. चेहऱ्याला पावडर लावायची, माझा बाबड्या कसा गोरा दिसला पाहिजे, कशाचा गोरा दिसतोय, किती पावडर लाव. कपाळाला तीट, गालाला तीट. आता कपाळाला तीट का लावायचे समजायचं, गालाला का लावत होती बालपणी समजलं नाही, आता समजायला लागलं. आता आई नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग शाळेत निघायचं, दप्तर घ्यायचे. आपले दप्तर शॅक नव्हत्या, सुफलायुरियाच्या गोण्या, खताच्या गोण्या, त्यात पाट्या वगैरे, एक पेन्सिलचा तुकडा पाठीवर मारायच्या, जणू आम्ही त्या खताचे ब्रँड ॲम्बेसेडर होतो. निघायचं रस्त्यानं मस्त. उघड्या अंगाचे माणसं तांब्याच्या कळशा घेऊन देवाला पाणी वाहताना धावधाव करताना दिसायचे. काही माणसं टमरेल घेऊन. पूर्वी मॉर्निंग वॉकला सेपरेट जाण्याची गरज नव्हती, माणसं वेगात गाव कुसाला, जो जितका वेगात समजून घ्यायचं रात्री काय बेत होता. ते नंतर ते मॉर्निंग पथक वगैरे आलं ना आपल्याकडे, ते फोटो काढायला लागले, तेव्हापासून काही माणसं मेकअप करत जायला लागले बाहेर. फोटो काढायचे तर मेकअप तरी होईल बुवा. म्हणजे आदल्या रात्री त्या वरातीमध्ये लाईटची गाडी असायची पूर्वी. सगळ्यात श्रीमंत कोण, लाईटची गाडी वरात. आणि त्या लाईटच्या गाडीत नवरा नवरी बसायचे असे गावात आयटीत. अहो ती नवरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी खालमानेनं टमरेल घेऊन जाताना दिसायचं. म्हणजे लाईटच्या गाडीला पैसे घालायचे पण शौचालय बांधत नव्हते. आणि मस्त होतं. मग आता काळ बदललेला आहे. आता रामदास फुटाणे सांगतात त्या पद्धतीनं पूर्वी घरामध्ये खायचे आणि बाहेर जायचे. आता बाहेर खातात आणि घरात येतात, एवढाच बदल. काळ किती उलटा होऊ शकतो ते.
घराघरासमोर तुळशी वृंदावन असायचं. बहुतेक आया पाणी घालताना काहीतरी पुटपुटतायत त्याच्यासमोर उभ्या. वडील एकतर ग्रंथपोथी वाचतायत किंवा रानात गेलेले बैलांना मारल्याचा आवाज, नांगराचा आवाज, भलरी म्हटल्याचा आवाज शेतातून असा ऐकू यायचा भल्या पहाटे. तरुण मुलं जागा दिसेल तिथे व्यायाम करताना दिसायचे आणि घरातल्या तरुण मुली अंगण झाडताना, अंगण सारवताना दिसायच्या. असं पूर्वीचं पहाटेचं ते मंगलमय छान चित्र होतं गावाचं. आता तुम्ही मला सांगा, पहाटे उठल्याबरोबर आपण काय करतो? सांगायची गरजच नाही. उशाला मोबाईल असतो. एखादा अपवाद असेल बुवा, एखादा सोडून द्या. सगळेच डोळे उघडल्याबरोबर पहिलं काम उशाला मोबाईल असतो, पटकन घ्यायचं, सुरू करायचं. का? जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर जगाचं काय झालं असेल? आता तू झोपला तिथंच जग चांगलं चाललं, काही बघू नको. तूच तेवढा उपद्रवी होता. मग सुरू करायचं ते व्हॉट्सअप, धाप धाप धबधब्यासारखे. अहो लोक झोपत नाही हो, रात्रभर व्यक्त होतात. म्हणजे एखाद्याला सहज जाग आली तरी तो व्यक्त झाल्याशिवाय झोपत नाही. याचे व्यक्त होण्याची समाजाला किती गरज आहे? तसं झोपतच नाही हा, काहीतरी पोस्ट टाकल्याशिवाय. ते सगळे मेसेज सुरू होतात, ते असे मिचमिच्या डोळ्यानं पाहायचे पडल्या पडल्या. कुठेतरी दूर 100-200 मैल अंतरावर असलेला मित्र मैत्रीण त्याला मेसेज टाकायचा, गुड मॉर्निंग. मग त्याचा परत काय येत नाही, अस्वस्थ व्हायचं. तो आहे की नाही, रात्रीतून काही झालंय का? मग 1-2-3 मिनिटांना तो मेसेज येतो, अरे आहे काय. तेवढे 2-3 मिनिटं गेले आपले अस्वस्थ. खाली खाली यायचं. अचानक एखाद्याचा फोटो येतो, रात्रीही गेले गावातले, वाईट झालं. मग ओळखीचे असं नाही तर नसो, भावपूर्ण श्रद्धांजली 3-4 फुलं टाकून द्यायची. आता आपल्याकडे फुकटच आहे, 10-12 टाका, काय फरक पडत. तसंच खाली खाली यायचं. अजून एकाचा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे. म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. मग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचेच फुलं खाली टाकून द्यायची. मेला तरी तेच, जन्म झाला तरी तेच. वेदना नाही, संवेदना नाही. आभासी पद्धतीनं दिवस सुरू होतो आणि माणसं त्याच्यामध्ये अक्षरशः गर्क होतात. पुन्हा झोपेस तर जागेच होत नाही. अहो पूर्वी वडील जर घरी आले संध्याकाळी तर तुम्हाला आठवत असेल, लहान मुलगा धावत जायचा. बाबा आले. दिवसभर बापलेकाची भेट नसायची. बाबा त्याला उचलून घ्यायचे, पटापट पोराचे मुके घ्यायचे. पोरग पटापट बापाचे मुके घ्यायचं. आई पाहायची, दिवसभर बापलेकाची भेट. आताही दृश्य बदललं असं मी म्हणत नाही. पप्पा येतात, मुलगा धावत जातो, पप्पा आले. पप्पा त्याला उचलून घेतात. हा त्यांच्या खिशातला मोबाईल घेऊन पळून जातो. मग पप्पाला समजतं आपल्यासाठी आलाच नव्हता. म्हणजे आता ज्या बापाच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलं येतील की नाही याचा सुद्धा भरोसा राहिला नाही. आणि हे दिवस कोणी आणले? ते आम्ही आणले, लहान मुलांनी नाही. लहान मुलांना काही समजत नाही हो. आपण लहान नव्हतो का? काय समजत होतं आपल्याला? नाही समजत त्यांना. पण आपण तर ते करतोच, पण मुलांच्या समोर अशी वर्तणूक करतो की ते सुद्धा आता त्या दिशेनं चाललेले आहेत. आम्ही आपल्या जुन्या पिढीनं आपल्याला काहीतरी दिलंय म्हणून आज आपण सक्षम आहोत. आम्ही आमच्या मागच्या पिढीला काय देणार आहोत याचा विचार जर केला तर चांगलं तर नाहीच, नको त्या सवयी आम्ही आमच्या मागच्या पिढीला जर लावल्या तर ते बिचाऱ्यांचं आयुष्य सुद्धा सुंदर होणार नाही. आम्ही ते करत नाही. फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. तुम्ही फेसबुक पाहिलं? तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतात. बरं त्यावर फोटो खरा टाकत नाही. आपला चेहरा चांगला नसलाय का सुंदर चेहरा टाकायचा. फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात. मग जागतिक चिंतेची सवय लागलेली आहे आपल्याला ते फेसबुक पाहून. सगळे जगातल्या बातम्या वगैरे नाही का. ट्रम्पनं काय टेरिफ लावलं, 50% टेरिफ लावलं ट्रम्पनं. त्याला कळतं की नाही काय? आता तुझी 2 महिन्याची उधारी बाकी आहे किराणा दुकानाची.
ती देणार, तो तुझा ट्रम्प. तिकडं कुठं अमेरिकेला जातो ट्रम्प आहे. जवळचं दुःख नाहीच हो, मोठाले दुःख जे आमच्याच्यानं मिटणार नाही. एखाद्या स्त्रीनं सहज फोटो टाकला फेसबुकवर आणि खाली जर असं लिहिलं मला सर्दी झाली, लिहून पाहतो आणि टाका फोटो, एकच ओळल्या मला सर्दी झाली. तासाभरात तुम्हाला हजारो कमेंट्स येतील, सल्ले, ओळख नसलेले. पुरुष, मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याची वाफ घ्या, त्याचा काढा प्या. आणि घरात बायको शिंकट फिरते, हा त्याला गोळी सुद्धा आणून देत नाही. तिला एखादी गोळी आणून देत. कोण कुठली अनोळखी फेसबुकवरची बाई, मॅडम अमुक करा, तुला काय करायचं. आता तिला आहे सवय, खोकला झाला, सर्दी झाली. आता आपण प्रत्येक क्षणी काय करतो हे जगाला माहीत व्हावं अशी आपली जबरदस्ती आहे. मी महाबळेश्वरला गेलो, या पॉइंटवर गेलो, मी इथे उभा आहे, मग दुसऱ्याची पोस्ट येते, हे घसरून गेले. प्रत्येक क्षणी जेवताना काय जेवताय ते सुद्धा लोकांना सांगायचं, मी हे खातोय, मी कशाला. काही खाजगी जीवन आहे की नाही. आपला आनंद आपणच का भोगू नये. अहो तुम्ही विचार करा, तुम्ही खूप मिष्टान्न खाताय, हे झोपडीतला उपाशी माणूस सुद्धा, त्याच्याकडे सुद्धा मोबाईल आहे आज, त्यानं पाहिलं तर त्याला काय वाटेल, त्याला आनंद वाटेल. जो कधी ट्रिपला गेला नाही तो तुमच्या ट्रिपचे फोटो पाहून त्याला काय वाटेल. नका टाकू, काही गरज नाही. आपला आनंद आपण मिळवा, आपण आपल्यात शेअर करा. पण आम्ही ते करतो. आमचे तरुण मुलं, अहो जागतिक चिंता मग सांगितल्याप्रमाणे, सख्खी बहीण लग्नाची आहे घरात, तिच्या लग्नाची चिंता नाही यांना. ऐश्वर्या रायचं लग्न झालं, फार दुःख झालं यांना. त्या दिवशी देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला, हिचा संसार सुखाचा हो. आता ते त्याच्याशी नाही, तुमच्याशी लग्न करणार होते का नाही. मग जे आपल्यापर्यंत येत नाही, जे आपल्याच्यानं मिटत नाही, असं दुःख तुम्ही बाळगता कशाला. आणि आपण हे विशाल दुःख बाळगतो जे आपल्याच्यानं मिटणार नाही. त्यामुळं आजचा माणूस अस्वस्थ आहे, दुःखी आहे. हा एक प्रकार आहे त्याचा. इंस्टाग्राम आहे, अहो ते तर ते पालक नसलेलं वधूवर सूचक मंडळच आहे. म्हणजे काही राज्यामध्ये मुलांना मुली मिळत नाहीत, आता आपल्याकडे ती परिस्थिती यायला लागली. त्या राज्यातले मुलं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. पाठवताना चुकीची माहिती भरतात, माझं हॉस्पिटल आहे, माझं अमुक आहे, मी इंजिनियर आहे. ही मुलगी भावनेच्या भरामध्ये चॅटिंग सुरू होते, ओळख होते, निघून जाते तिकडं, लग्न करते. हा डॉक्टर आहे, असेल बुवा, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे. तिथं गेल्यावर तिला समजतं हा गँगस्टर आहे, हा मावाली आहे. हे खोटं नाही. 2024 साली पोलिसांचं रेकॉर्ड जर पाहिलं, महाराष्ट्रातल्या 30 मुली फसून बाहेर गेल्या आणि तिथं गेल्यावर त्यांना जे दिसलं वास्तव, काही जणी परत आल्या, काही कुठे गेल्या माहीत नाही. परत आल्या, त्यांना आईवडिलांना सांभाळावंच लागेल ना, काय करतात. शेवटी अंतिम सत्य तेच आहे, जग सोडेल पण आईवडिलांना नाही सोडतंय. मग हे या तरुण मुला मुलींना कोण समजावून सांगणार, कधी सांगणार. तर हे सगळे अस्वस्थ वर्तमानामध्ये या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करण्याऐवजी आम्ही नकारात्मक करतो. अहो साधे एसटीत बसले तर पूर्वी तुम्ही पहा, एक पेपर घेतलं तर सगळे वाचायचे, मला एक पान दे, मला एक पान दे. ते शेवटपर्यंत जायचा पेपर, त्याच्या हातात सुद्धा राहत नव्हता. आता कोणी पेपर तर सोडाच विषय हो, एसटीमध्ये पहा कोणी कोणाशी बोलत नाही. अहो 2 मुंग्या समोर आल्या तरी तशा जात नाहीत. तुम्ही निरीक्षण करा, बोलतातच काहीतरी, काय त्यांची भाषा असेल, नाही नाही तशा जात. माकडाला माकड दिसलं तरी ते काहीतरी खुणवतं त्याला. माणसं शेजारी बसलेले 200 किलोमीटर बोलत सुद्धा नाही. याच्या कानात गाणे ऐकतोय, हा तो गेम खेळतोय, सगळी एसटी गेम खेळते, सगळे शांत आहेत. सुदैव ड्रायव्हर गेम खेळत नाही, नाही तर प्रवाशांचा गेम व्हायला किती वेळ लागणार आहे. तरी काही जणांचे फोटो येतात, ड्रायव्हर खेळतोय बो वगैरे. आता नाही, विनंती आहे काय आपलं. आता एवढं मी बोललोय म्हणजे लगेच आपण मोबाईल सोडून द्याल, अजिबात नाही. आणि तुम्ही सोडूही नका, कारण आपलं वय काही सोडण्याचं नाहीच, ते आपल्याला परवडणारही नाही. पुढची पिढी, हो ते लहान पोरग शाळेतून घरी येतं, त्याच्याशी धड कोणी बोलत नाही. मम्मी मोबाईलमध्ये, पप्पा मोबाईलमध्ये, ताई मोबाईलमध्ये. त्याला वाटतं मला कोणतरी विचारावं,
मला गणिताचे सर काय म्हटले, मी छान चित्र काढले, माझी वही पाहावी वाटतं ना त्याला? नाही, त्याची भावना नाहीच. तुम्ही परवा ते व्याख्यान ऐकलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कितीही AI पुढे गेलं, त्या AIनं कितीही सल्ले दिले मुलाला, काही सांगितलं तरी मायेचा स्पर्श AI करू शकत नाही. हे आपल्यात आणि त्याच्यामध्ये बदल आहे. जे आई करते, जे वडील करतात. नुसतं आलेल्या मुलाला, शाळेतून आलेल्या मुलाला तुम्ही जवळ घ्या, डोक्यावरून हात फिरवा, बाबड्या काय झालं शाळेत, एवढंच म्हणा, बस त्या बालमनाला माझं या घरात अस्तित्व आहे याची जाणीव होते. नाही त्याच्याकडे पाहत, दुर्लक्ष करतो आम्ही. पुस्तकं तर घरात नाहीतच आता. 20-20, 40-40 हजाराचे मोबाईल आहेत, LED आहेत, 2-2 लाख रुपयाची भिंतीवर LED आहेत, सगळं तंत्रज्ञान आहे, पुस्तक नाही. कुठल्याही थोरांचं पुस्तक नाही. मुलानं घ्यावं, वाचावं, नाहीच. आता आम्ही पुस्तकावर मोठी झालेली ही सगळी पिढी आहे. तुम्ही का पुढच्या पिढीला का पुस्तकं देत नाही? का घरात तुम्ही पुस्तकं ठेवत नाही? काय अडचण आहे? तुम्ही वकिलाचं चेंबर पाहिलं का? किती पुस्तकं असतात? ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का? पण ते पाहून आरोपीला काय वाटतं? माणूस हुशार आहे, आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. तसंच ठेवा ना घरात पुस्तक. आपण कसे आहोत लोकांना माहित आहे, पण निदान ते पोरगं एखादं पुस्तक घेईल, वाचल, चालेल, त्यातून त्याच्यावर संस्कार होतील. आम्ही कधी करणार आहे? बरं, आमची गंमत अशी आहे, मुलावर प्रेम तर करायचं नाही, पण अपेक्षा प्रचंड. 90% मार्क्स. किती पडले पाहिजे? 90च. आता विचार करा, त्याला 5वीला जर 60 असतील, 6वीला 70, 7वीला 65, तर समजून घ्यायचं याची बुद्धिमत्ता 70च्या आसपास आहे. कसं 10वीला तो 90 पाडील, कसा 12वीला 90 पाडील, कसा तो मोठ्या परीक्षा पास होईल? मग त्याला काय जमतंय? तो चांगलं चित्र काढतो, त्याला ब्रश आणून द्या. चांगलं खेळतो, त्याला बॅट आणून द्या. एखादी मुलगी चांगली मेहंदी काढते, त्याला मेहंदीचा कोर्स लावा. या बाकीच्या कला विकसित करा. काय मार्क्स धरून बसलात? पण आम्ही मार्क्स. तुम्हाला गंमत सांगतो, आत्ता 12वीचा निकाल लागला मध्यंतरी. मला समजलं आमचा एक मित्र खूप रडतोय का, मुलाला कमी मार्क्स पडले. मग आम्ही सांत्वनाला त्याच्या घरी गेलो. ही नवीन जागा झाली सांत्वनाची. फक्त काही फळं वगैरे न्यायचे नाही, तसंच जायचं. गेलो आम्ही, तो रडतोय, अक्षरशः डोळ्यातून पाणी गळतंय. शेजारी पत्नी बसली, ती रडते. समोर मुलगा बसलेला, तो कमी मार्क्स पडलेला. आता त्याला समजलं हे आपल्यामुळंच एवढे येत आहेत. आता हे रडतायत म्हटल्यावर लोक येणारच ना, आपणही थोडं रडलं पाहिजे ना. ते असं खोटं खोटं रडत होतं खाली मान घालून, त्याला काही वाटलेलं नव्हतं. आता म्हटलं ही परिस्थिती गंभीर आहे, इथं चहा मिळणं सुद्धा अवघड आहे. मग मी ते मित्राच्या कानात एक वाक्य बोललो, त्यानं लगेच डोळे पुसले. पत्नीला म्हटले डोळे पुस, काय रडायचं नाही, चहा ठेव. झक्कपैकी चहा झाला, आम्ही निघून आलो. बाहेर आलो, माझ्याबरोबर असलेले काय नेमकं कानात म्हटलं काय एवढं लगेच जादू झाली, चहा वगैरे मिळाला? म्हटलं तो पुन्हा कधीच रडणार नाही. म्हणे का? म्हटलं मी त्याला एवढंच म्हटलं की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. आई बापाच्या डोक्यात काय, कुठून त्या पोराच्या डोक्यात यायचं? पण नाही, आमचं नुसतं त्याच्यावर दाब. बरं, आता 55% मार्क्स पडले. पूर्वी कुणी डॉक्टर्स असतील, किती मेरिटचे हे सगळे माणसं होते की ज्यांनी या समाजाचं स्वास्थ्य राखलं. आता तुम्ही नवीन पहा, 55-60% मुलगा डॉक्टर होतो. 55% बॅग, 55% पोरगं घ्यायचं, 55 लाखाची बॅग घ्यायची, जायचं, बॅग सहित पोरगं ठेवून घेतात, झाला डॉक्टर. आता तुमचं मत असेल की नाही, इतक्या कमी मार्काचे डॉक्टर नाही केले पाहिजे. माझं त्याच्या उलटं मत आहे. खूप कमी मार्काचे डॉक्टर केले पाहिजे, त्याच्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्याच 5-6 मित्रांची मुलं सध्या 55-60ची आहेत मेडिकलला. मी त्यांना सांगितलं ते सुटण्याच्या आत तुम्ही जगून घ्या, नंतर विषय. हे असे 6-7 वर्षांनी जर इतक्या कमी मार्क्स असलेली पिढी जर या समाजामध्ये आली तर आपल्या स्वास्थ्याचं काय होईल याचा विचार आपण केला पाहिजे. मग मला आठवतं, समजा इतके कमी मार्क्स असलेले सगळे डॉक्टर्स आहेत, मग काय काय गमती होतील. एक पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं, डॉक्टर होते, त्यानं पाहिलं ऑपरेशन थिएटरच्या कोपऱ्यामध्ये हार पडलेला होता.
मग त्यानं घाबरून डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब ऑपरेशन थिएटरमध्ये हार कशाला? डॉक्टर म्हटले, माझं पहिलंच ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हार मला. गमती आहे. 2 मुलं चालले होते रस्त्यानं, मी नंतरची गंमत सांगतो. तर एक जण मोठ्यानं ओरडला, दुसरा म्हटलं काय झालं? तो म्हटलं, समोरून सारख्या बहिणी येत आहेत, दिसायला सारख्या, केस सारख्या वगैरे, रंग सारखा, जुळ्या असाव्यात. तर त्याचा मित्र म्हटला, नाही ती एकच मुलगी आहे, तुला 2 दिसत आहे. तो म्हटला, नाही 2 आहेत. ते म्हणे, या वयात असं होत असतं, चल भाऊ पुढं. जातात पुढं, हा पुन्हा ओरडतो, म्हणे काय झालं? इथं वयाचा संबंध कुठं आहे? म्हणे काय झालं? 2 म्हशी येत आहेत, सारखे शिंग, सारखा रंग, उंची सारखी. आता अरे म्हणे काहीतरी घोटाळा आहे, तू माझ्याकडे बघ बरं. अरे तू सुद्धा 2-2, तुला काहीतरी झालं म्हणे, तुझा सेंटर सरकला म्हणे, तुला प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसायला लागली. घाबरू नको, आपल्याकडे डोळ्यांचे डॉक्टर आहेत, जातात. डोळ्यांचे डॉक्टर बसलेले असतात, दोघं समोर बसतात. हा मोठ्यानं ओळखतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. म्हणे काय झालं? मित्र सांगतो, मगापासून काय झालं समजत नाही, याला प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसते. डॉक्टर समोर आणि दोघं समोर बसलेले, डॉक्टर एकटे, प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसते मगापासून. डॉक्टर म्हटले, किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले म्हणे? आता असं जर होईल काही, कान नाक घसा तज्ञ आहेत, मान्य आहे, कानाचा वेगळा, नाकाचा वेगळा, घशाचा वेगळा. तुम्हाला सांगतो 10 वर्षानं तुम्ही परिस्थिती पहा, उजव्या नागपुडीचा स्पेशलिस्ट वेगळा असेल, डाव्या नागपुडीचं वेगळं असेल, कारण ते सगळं बदलत चाललंय. मग जुन्या काळी सरकारी दवाखाने नव्हते का? होते. सरकारी दवाखान्यात पेशंट जायचे, ते टेबलवर एक पांढऱ्या, आठवत असेल तुम्हाला, पांढऱ्या गोळ्या असायच्या, बरणी भरलेली होती. काय आजार आहे माहीत नाही, पण एक पेपरचा कपटा कापलेला असायचा, एक मूठ भरून गोळ्या घ्यायचे, खा. डॉक्टर किती? भरपूर खा, बरणी भरलेली आहे, खा. घरूनच काचेची बाटली नाही, ते लाल औषध भाडकन ओतून द्यायची, चमचे पे, तू पे, ड्रम भरलेले आहे, पेत राहा तू, ते एक्सपायरच होणार आहे, पे. आणि गोळीच्या आकाराचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नसायचा. म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गोळी गुंतून मरतो की काय, एवढ्याल्या गोळ्या. तरी आमचे जुने लोक, कारण त्यावेळेचं खाणं सेंद्रिय होतं. आणि मला डॉक्टरांनी हात लावला ही भावनाच इतकी प्रबळ असायची. अहो पांढऱ्या पेशी कमी झाल्या ना, आजी सांगायची कुठं डॉक्टरकडे चालला, ते पोपईचं झाड असायचं अंगणामध्ये, त्या पानाचा रस काढायची, सकाळ संध्याकाळ ग्लास रस प्यायला लावायची, 5 दिवस पांढऱ्या पेशी वाढायच्या, असं आजी सांगायची. आता प्रयोग करू नका बरं का तसं. पुन्हा म्हणाले हे सांगून गेले, हे होतं, जुन्या लोकांना माहीत असेल, हे सगळं होतं, या जुन्या सगळ्या गोष्टी होत्या, आता नाही राहिल्या. आमची सेंद्रियता गेली जगण्यातली, तंत्रज्ञान आलं, आमची सोय झाली, म्हणजे सुख मिळालं, पण समाधान आमचं लुप्त झालं. अहो समोर पंचपक्वान्नाचं ताट आहे म्हणजे सुख आहे, पण ते पचत नाही म्हणजे समाधान नाही. झोपायला फोनची गादी आहे म्हणजे सुख आहे, पण त्यावर झोप लागत नाही म्हणजे समाधान नाही. आमच्याकडे सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. 10 बेडरूमचे बंगले आहेत. काही जण सांगतात मी बंगला बांधला 10 बेडरूम आहेत, असं तर नसतं ना. 11 ते 12 एका बेडरूम मध्ये झोपला, मग 12ला उठला, धावत गेला, दुसऱ्यात झोपला. झोपायला तेवढी जागा लागणार आहे, जेवढी गरीबाला लागते तेवढी तुला लागेल. आणि झोप ही कुठल्या बेडवर बंगल्यात अवलंबून नसते, झोप ही मनात असावी लागते, तर माणूस झोपतो. हा समाधानाचा सगळा विषय. पण हे सगळं होत असताना आम्ही मुलांना जे शिक्षण देतो ते शिक्षण तरी आज त्यांना उभं करतंय का, जगण्यासाठी उभं करतंय? तुम्ही पहा, प्राथमिक शाळेपासून काही शिक्षक इथं असते, मराठी शाळेच्या शिक्षकांना तर इतके काम आहेत. सरकार सगळं त्यांना सांगतं, जनगणना करा, सर्वे करा, हे करा. ते मुलांसमोर नाहीतच. गरिबाचे पोरं असे नसते बसलेले. पूर्वीच्या कविता सुंदर चाली असायच्या कवितांना. आता वर पाहिल्याशिवाय समजत नाही कविता आहे का धडा आहे. कवित चालीचे राहिले नाही कवितांना चाल. मग गुरुजींना शिकवायला वेळ नाही. मग गंमत काय होते, एक साहेब वर्गात गेले, त्यांनी गुरुजींना सांगितले हुशार मोरगाव बकरा केला. गुरुजींनी त्याला विचारलं 7 किती, तो म्हटलं 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार, गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय, म्हणे बाकी सारे 35च्या आतच म्हणतात, हा निदान 49 पर्यंत आलाय.
आणि जसं तुम्ही आम्हाला शिकवायला वेळ द्याल आम्ही याला 49 पर्यंत आणणार. हे शिक्षणाचं भीषण वास्तव आहे. हेच पोरग माध्यमिकला जातं, आपणही शिकलेलो आहे स्कूलमध्ये, पण आजचा अभ्यासक्रम बाहेरच्या जगापेक्षा 100 वर्षांनी माग आहे. आमच्या एखाद्या नागरिक शास्त्राच्या सरांनी जर विचारलं 9वीच्या मुलाला उभं करून राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, काय करायचं? नाही. सर म्हणतील चूक आहे, तो म्हणाल सर टीव्ही पाहता की नाही, रात्रीच पळाले पहाटे आले, शपथविधी झाला, मग राष्ट्रपती राजवट उठली. या महाराष्ट्रामध्ये 6 तासासाठी राष्ट्रपती राजवट लागलेली आहे, पण ती अजून पुस्तकात आलेली नाही. काय करायचं या लेकरांनी, काय शिकायचं? आमच्या मॅडम सांगतात 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो. पोरगं घरी जातं, सुट्टी असते त्या दिवशी, खेळतं ते, तो पाहतं ते बापाकडं, आता जाईल मग जाईल. 5 वाजले तरी बाप त्याला जात नाही. पोराच्या मनात शंका येते की यांना 18 व्हायला काही मिनिटं बाकी असावेत. मग 5 नंतर एखादी गाडी येते, बापाच्या हातात काहीतरी देते, मग बाप मतदानाला जातो. मुलांना काय समजून घ्यायचं? 73 लाख मतदान या महाराष्ट्रामध्ये 6 वाजल्यानंतर जर होत असेल विधानसभेला, काय मुलांनी नागरिकशास्त्र शिकायचं? ते वर्गातलं पुस्तकातलं जुनं झालं. ते नाना नवं आणा त्यामध्ये, नाही आम्ही नवं आणत. आणि हेच पोरग मग कॉलेजला जातं, प्राध्यापकांना सांगतं प्रवेश घेईल, येणार नाही कोचिंग क्लास. जमतंय का? सर म्हणतात ठीक आहे, मला पोरांची गरज आहे, तेवढे पोरं भरले तर मी सोलापुरात राहीन ना, नाही तर उडालो इथून, जा लातूर, जा उस्मानाबाद, जा धुळ्याला, ये बाबा प्रवेश तर घे. म्हणजे पूर्वी शिक्षकाच्या हाती मुलाचं भवितव्य असायचं, आता मुलांच्या हाती शिक्षकाचं भवितव्य आहे. मग विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास नाही, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर विश्वास नाही, आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही. आणि या गर्तेमध्ये हे शिक्षण जर सापडलेलं असेल, बरं आम्ही आमच्या मुलांना व्यावहारिक ज्ञान शिकवतो का नुसतं पुस्तक 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 करतो? मला आठवतं आमचे एक गुरुजी आम्हाला एक उदाहरण सांगायचे. शाळेमध्ये असताना, मराठी शाळेमध्ये, एका हौदामध्ये 10 बादल्या पाणी होतं, 4 बादल्या गळाल्या, खाली किती राहिलं? आम्ही म्हणायचो 10 + 4 = 6. बरोबर, काही चुकायचे काय? दुसऱ्या दिवशी गुरुजी सांगायचे त्याच हौदात 20 बादल्या पाणी होतं, 10 बादल्या गळाले, खाली किती राहिले? रोज. शनिवारी एक मुलगा उठला, तो म्हटलं गुरुजी हौद जर रोजच गळत असेल, तुम्ही त्याला सिमेंट का लावून घेत नाही? आता गुरुजीने त्याला धपाटा टाकला, पण त्या बिचाऱ्याची काय चूक होती? उदाहरण जर गाळका हौद, तोच हौद, त्याच बादल्या गाळतायत, हे व्यावहारिक ज्ञान आहे. आमच्या सरांनी सांगितलं होतं एकदा, एका रस्त्यानं 50 मेंढ्या चालल्या, 10 मेंढ्या विहिरीत पडल्या, खाली किती राहतील? आम्ही सांगितलं पटकन 40. सगळ्यात शेवटी एक मुलगा उठला, तो म्हटला सर रस्त्यावर एकही मेंढी राहणार नाही, 0. सर म्हटले कसं काय? तो म्हटलं मी मेंढपाळाचा मुलगा आहे, मला माहित आहे 10 मेंढ्या विहिरीत गेल्यावर वरच्या 40 वर राहू शकत नाही, ते त्यांच्या मागेच जाणार. सर म्हणे याचंही बरोबर आहे, पण हे गणितात बसत नाही. म्हणजे वर्गात ते हेडमास्तरांना म्हटलं होते पोरगा असं म्हटलं, तर हेडमास्तर त्यांना म्हटले तुम्हाला मेंढ्या घ्यायला कोणी सांगितले होत्या? तुम्ही शेळ्या घ्या, गाया घ्या, वर्गात असं अडचणीत यायचं नसतं. ही आमची शिक्षण पद्धती आहे जी प्रश्नाला भिडत नाही, बायपास आहे. म्हणून आता या शिक्षणाबरोबर आपला मुलगा जर घडवायचा असेल, पहिले संस्कार कुटुंबामध्ये होतात, म्हणून आईची जबाबदारी जास्त आहे. आईनंच लक्ष द्यावं. कारण जिजाऊंनी शिवाजी घडवले त्यावेळी शहाजी दौऱ्यावर होते, हे दौऱ्यावरच असतं, हे शहाजी कुठं असतं ते माहीत नाही. तुमच्यावर जबाबदारी आहे. आणि कुटुंबात जर तुम्ही ठीक आहे टीव्ही पाहता, सिरियल पाहता, सगळं अहो तुमच्या आपल्या घरातलं वातावरण तरी कसं आहे? ठीक आहे, आता तुम्हाला काहीतरी करमणूक म्हणून तुम्ही 7ला आपली टीव्ही लावून बसता, मुलगा येतो शेजारी बसतो, मुलगी येते शेजारी बसते, आमचे हे येतात सोफ्यावर बसतात. आता पूर्वीचे किती सुखी माणसं होते, घरी आले की पत्नी विचारायची चहा, म्हणजे वेळेवर आले तर चहा करू का, काय करू का, नाही आले तर डोळे कुठं होते इतकं
सोपं. आता हे येऊन बसतं आपलं. आता याचं एपिसोडून नजरच हटवायची नाही. म्हणजे एपिसोड मधला चुकलं तर काय हे कुठे जाणार आहे आपलं. हे 2 दिवस फिरेल पुन्हा इथंच येईल, खात्री आहे ना. आणि मग ते 8-8:30ला आई लगेच जेवायला सुद्धा टीव्ही समोर घेते. मुलं बसतात, हे बसतात, आई वाढते, सर्वांना जेवण सुरू होतं. आता एकमेकाशी बोलायचं नाही, टीव्हीतले पात्र बोलतात, घरातले माणसं ऐकत राहतात. सुसंवाद हरवलेला आहे. मुकपणे पाहायचं काय चाललेलं आहे. मग 8:15ला नेमका ब्रेक होतो. मग कधी अक्षय कुमार येतो, आता शाहरुख खान यायला लागला. काय घेऊन येतो ते हार्पिचेच नाही ते संडासचं भांडं कशानं धुवावं ते. आणि मग त्याचा प्रयोग सुरू होतो. भांड्यात कसं होतायचं, खसखस धुवायचं. माणसं जेवताना पाहतात. काही वाटत नाही का? काही वाटत. नुसते पाहत नाही, चर्चा होते. आमच्या ताई म्हणतात बाबांना, किती स्वच्छ निघतं पाहिलं का? उद्या घेऊन या, थोडी भाजी वाढू का तुम्हाला? आता काय त्या बिचारा पुरुष, त्याच्यामुळे बहुतेक पुरुष बाहेरूनच जेवून येतात. ते भांड नको, तू नको, मी आपला 2 घास खातो, मित्राबरोबर येतो. हे ते कारण आहेत बाहेर जेवून येण्याचे. तुम्ही रोज म्हणू नका काय बाहेर जेवून आले, आता तुम्ही असं करता. ते बिचारे बाहेर जेवून येणार नाही. तर हे सगळं मुलं पाहत असतात आणि त्यांच्यावर नकळत हे संस्कार. म्हणून जाताना फक्त मी एकच सांगतो की मुलांमध्ये जो आनंद लपलाय, मुलांवर ज्या अपेक्षा आहेत, छोट्या गोष्टी आहेत की 8 दिवसातून 2-3दा मुलं नसताना त्यांचे दप्तर आपण तपासले पाहिजे. कारण दप्तर हे मुलाच्या मनाचं प्रतिबिंब असतं. तुम्ही दप्तर तपासा. एखाद्या मुलीच्या वहीवर रांगोळीचं चित्र असेल, अरे हिला रांगोळीची आवड आहे. चित्रकला असेल, चित्राची आवड आहे. पानं असतील, झाडाचे पानं ठेवलेले, पर्यावरणाची आवड आहे. चुकून एखाद्या मुलाच्या दप्तरामध्ये स्क्रूड्रायव्हर सापडू शकतो, छोटा चाकू सापडू शकतो. हे मी का सांगतोय? 2-3 घटना घडल्या, तुम्ही वाचलं असेल. आमच्या अहिल्यानगरमध्ये 8वीच्या मुलानं 10वीच्या मुलाचा खून केला आत्ता महिन्यापूर्वी. आणि 4 दिवस झाले चाकू त्याच्या दप्तरात होता. मग त्याचं बदललेलं वर्तन, बोलणारा मुलगा अचानक गप्प कसा झाला, सैरभैर कसा पाहतो, आपली नजर का टाळतो, हे लक्षात आलं पाहिजे आईच्या, वडिलांच्या. याच्या दप्तरात काय असेल, दप्तर तपासा. कारण आता लक्ष दिलं नाही आणि एकदा हे वाळूसारखे मुठीतून निसटले तर ते पुन्हा येणार नाही. आपल्या हाती फक्त पश्चाताप राहील आणि जीवनाचा एक मोठा आनंदाचा भाग आपण गमावून बसू. म्हणून तुम्हाला हे सांगितलं. हे सर्वांना लागू पडतं असं नाही. अनेकांची मुलं मुली छान आहेत, हुशार आहेत, तुम्ही लक्ष देताय, पण तुम्हाला फक्त मी जागं करतोय. हा, ते झोपल्यावर मोबाईल खेळा ना तुम्ही, मोबाईल तुमचाच आहे. ते नसताना मोबाईल खेळा. मम्मीनं जास्त, तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे. कारण पूर्वी नव्हते मोबाईल तुमच्याकडं, त्यावेळेस पुरुष किती सुखी होते. आता तुम्हाला सगळं समजायला लागलं. मग आता तुम्ही पहा, जरी नवरदेव आपल्या पतीची गाडी जरी वाजली खाली आलेली, ते 5 मिनिटांनी वर येतो. तुम्हाला मोबाईल समजायला लागला ना. ते खाली गाडगेबाबासारखी स्वच्छता करावी लागते आम्हाला मोबाईलमधली. असं आहे, गमती आहे ते. पण हे सुद्धा गमतीनं घ्या, फार गांभीर्यानं घेऊ नका. नाही, आलाय ना घरी, आपल्याच घरी आलाय हे महत्वाचं आहे. शेवटी जगणं वागणं आपल्या याच्यावर आहे. मग आपण एवढं करून सुद्धा काही माणसं म्हणतात ठीक आहे, मुलं आहे, हे आहे, आपला आनंद कुठं आहे? अहो, छोट्या गोष्टीत आनंद आहे. तुम्ही सकाळी फिरायला बाहेर पडता की नाही? बहुतेक लोक फिरतात. फिरलं पाहिजे, पहाटे व्यायाम केला पाहिजे. पण पहाटेची वेळ किती सुंदर असते पहा. फुलं फुलले, थंड वारा वाहतोय, असं नाही का छान. आणि आपण रस्त्यानं असं चाललेलो आहोत. आपला चेहरा कसा पाहिजे? प्रसन्न, वा छान. तुम्ही काहींचे चेहरे पहा. आता भारत पाक युद्ध सुरू होणार आहे, पहिला बॉम्ब याच्या चेहऱ्यावरच पाडणार आहे. बरं, आपला तसा असे नका. आपला चेहरा पाहून इतरांच्या आयुष्यात जर काही घटना घडली तर ते आपल्या चेहऱ्यावर थोपली जाते. अरे मी पहाटे त्याला पाहिलं होतं बरं का. त्याच्यापेक्षा असं छान चला, प्रसन्न चला. रस्त्यानं चालताना किती आनंद आहे. आजूबाजूला पहा, निसर्ग फुललेला आहे, हळूहळू सूर्य वर येतोय. काही माणसं कुत्री घेऊन फिरतात. आता आपल्याला कुत्रं नाही याचं वाईट वाटून घ्यायचं का आपण?
नसेल तर नसू द्या. आता काही काही लोक पहा, कुत्र दांडगा असताना हा लुकडा असतो, कुत्र त्याला घेऊन फिरतं, आपण त्याच्याकडे पाहून हसायचं, काय गंमत आहे भाऊ. म्हणजे आपल्याला नाही म्हणून हसायला काय अडचण आहे, मनातली मनात. आता एखादं जोडपं चाललंय रस्त्यानं, त्यांचं लग्न होऊन किती दिवस झाले, ओळखता येतं मनातली मनात. ते हसतायत, टाळ्या देत आहेत, छान असे चाललेत, समजून घ्यायचं 1-2 वर्ष झाले, छान चालले. थोडे तुटक दिसले, 5-6 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर 20 वर्ष होऊन गेले. तो सांगतो आता काय बोलायचं हिच्याशी, आणि ती सांगते पुढे गेलाय, कायमचा गेला तरी चालेल. आणि पुन्हा एकत्र दिसले तर ओळखून घ्यायचं. 40 वर्ष होऊन गेले आणि दोघांनाही समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी नाही. मस्त आहे हे. रस्त्यानं चालताना मनातली मनात आपण ओळखायचं, गमती आहेत. तुम्हाला एक गंमत सांगतो. मी एक दिवशी कार्यक्रमामुळे नाही सलग जाणं होत, पण जे माणसं खूप वेगात चालतात ना, समजून घ्यायचं हा आधीमध्ये येणार आहे. अनियमित माणसं वेगात चालतात जास्त. तसं मी आपलं वेगात चाललेलो होतो. पहाटे असं धुसर, चेहरे नीट दिसत नव्हते, आपलं चाललं. आणि कुणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली आणि ती मला म्हटली गुड मॉर्निंग. आता तुम्ही विचार करा, इथं जेवढे पुरुष बसलेले आहे, पहाटेची वेळ आहे, आपण चाललोय, कोणतरी स्त्री आपल्या जवळून गेली आणि आपल्याला म्हटली गुड मॉर्निंग. आपण म्हणणार की नाही? म्हणणारच ना. तुम्ही मनातली मनात हो म्हटलं असाल, आता उघड हो म्हणणार. अहो पुरुष आहोत, म्हटलं पाहिजे ना. ते म्हटले, आपण म्हटलं पाहिजे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हटलं मी म्हटलं. आता घरी आलो, आता असा चेहरा लपत नाही. थोडा हसत होतो गालात. ती म्हटली आज जरा वेगळं दिसतंय काहीतरी. म्हटलं काय? नाही काहीतरी झालंय म्हणे. सांगा बरं काय झालं? म्हटलं काय नाही सांगा. म्हटलं काय नाही, मी असं चाललेलो होतो आणि कुणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली आणि मला म्हटली गुड मॉर्निंग. ती म्हटली मीच होते. तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पाडला बुवा. आता ती म्हटली हा कुठला आनंद आहे? परस्त्री म्हटल्यावर आनंद, बायको म्हटल्यावर दुःख. काय आनंदाचा प्रकार? मुळामध्ये घरामध्ये आनंद आहे तो दिसत नाही. आपण आजारी पडल्यानंतर आपल्या पत्नीकडे लक्ष द्या. ती आपली मुलगी होते, आई होते, आजी होते आणि आपली सेवा करते. ती आजारी पडल्यानंतर अनेक गोष्टी सोडून आपण तिच्या भावासारखी, तिच्या मुलासारखी, तिच्या वडिलासारखी तिची सेवा करतो. हे वेगवेगळे नाते घरात आहेत, आपण ते पाहायला शिकत नाहीत. सासूला सुनेमध्ये मुलगी दिसली तर त्या सुनेला सासूमध्ये आई दिसेल, पण ती दिसली पाहिजे ना. सासूनच जर तिला विचारलं काय शिकून आली तिकडं, तर तिला समजतं ही माझी आई नाही आहे. की बाई तू अर्धी शिकली असेल, माझ्याकडून शिक सगळं. तुम्ही जेवढं तिच्यावर प्रेम कराल तेवढं ती तुमच्यावर करेल याच्यासाठी तरी करा. नाही करत आम्ही. हे जे आपल्या कुटुंबाच्या याच्यामध्ये चालतं ना, आनंद जवळ असून. अहो तुम्ही घरामध्ये गेले, लाडकं पोरगं जवळ येऊन तुमच्या कडेवर बसलं, तुमच्या मांडीवर बसलं, याच्या इतका आनंद आहे का नाही? तुम्ही घरी गेले आणि पत्नी जर म्हटली की बसा चहा करते, अहो याच्यासारखा आनंद दुसरा नाही. आम्ही छोट्या छोट्या आनंदात नाही सुख पाहत, पण ते पाहिलं पाहिजे. पण आम्हाला कुरकुर करायची सवय. म्हणजे आमचा भारतीय माणूस काय करतो? कुरकुर काय? म्हणजे आम्हाला दुःख विकायची सवय. काही दुःख झालं की कधी याला सांगेल की मी त्याला सांगेल, याला सांगेल, त्याला सांगेल. तुम्ही दुःख कुणाला सांगा? ज्याला तुमच्याविषयी खरोखर सहानुभूती आहे त्याला तुम्ही दुःख सांगा. जो तुमच्या दुःखाची चेष्टा करेल त्याला कधीही दुःख सांगू नका. तुमचं दुःख तो रडत ऐकेल, पण तिकडे बाजारात हसत सांगेल. अशा माणसाला तुम्ही कधीही दुःख सांगू नका. ती तुमच्या दुःखाची टवाळी आहे. समजा तुमच्या वय झालं, दुखायला लागलं, 2 स्टेन टाकल्या हृदयामध्ये, पडले तुम्ही घरामध्ये. आता खरं सांगा, घरामध्ये आपण असे 2 स्टेन टाकून पडलो, आपली काय अपेक्षा असते? सगळ्यांनी भेटायला आलं पाहिजे. कुणी आलं नाही की आपण पत्नीला काय सांगतो? ते त्याला सांगितलं नाही का तू? त्याला मेसेज नाही केला काय? त्याला माहित नाही का अजून आला नाही? सगळे आले पाहिजे. मग माणसं येताना ते सफरचंद घेऊन येतात. आता मग त्या घरातले सगळे महिनाभरात तुकतुकीत दिसायला लागतात, हा सोडून.
कारण याला पथ्य असतात, बाकीच्यांना नसतात. ते मस्त ज्यूस बीस करून पितात, हे आपलं पडलं एक जागी. मग कोणी नवीन माणूस आला की याचं सुरू होतं, तुला माहित झालं का, मागच्या शनिवारी पहाटे उठलो, पाठ दुखायला लागली, हात दुखायला लागली, असा घाम आला. ऐकणाराला घाम येतो. अहो वेळेवर गेलो, डॉक्टर म्हटले बरं झालं वेळेवर आलात. सगळे डॉक्टर म्हणतात तसं, बरं झालं वेळेवर आला. 2 स्टेंट टाकल्या, 2. आता तू ज्याला सांगतोय त्याचा बायपास झालेला आहे. तू कशाला तुझ्या 2 स्टेंट, तो म्हणेल अरे बाबा मला अख्खा फाडला होता तू, काय तुझ्या 2 स्टेंटचं कौतुक लावलंय तू. पण आपण असं समजतो मला झालेलं दुःख हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. विसरा, ते क्षुद्र दुःख आहे, छोटं आहे. तुमच्यापेक्षा जगामध्ये प्रचंड दुःख असलेली माणसं आहेत, फक्त आपण ते पाहत नाहीत, उघड्या डोळ्यानं पाहत नाहीत, म्हणून आपल्याला आपलं दुःख गोंजारण्याची सवय आहे. काही माणसं सकाळी उठतात पहाटे, टीव्ही समोर बसतात, सगळे झोपलेले असतात बरं, मग ते लावतात ते चॅनल, 2-3 चॅनल असते, आस्था वगैरे. मग ते रामदेव बाबा येतात, बाबा येतात. आता बाबा पहाटेच उठतात, कारण त्यांना आपल्यासारखं काही काम नाही, दुसरं पहाटे उठतात. आपल्याला सगळे कामं करून पहाटे उठावे लागतं, त्यांचं कामच पहाटे उठणे. म्हणजे शरीराला, त्या शरीरावरच्या कपड्याला एकही खिसा नसताना एवढे व्यवसाय असणारा जगातला तेवढाच एक माणूस आहे. कुठं पैसे, ते बसतात असे, बाबा समोर बसतात, हा पण त्यांच्या समोर बसतो, अंधार असतो, पत्नी उठलेली असते. मग बाबा काय करतात, नमस्कार, याला वाटतं मलाच घातलाय, नमस्कार नमस्कार. मग बाबा काय करतात, पोट गर 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 फिरवतो. आपलं फिरतं काय, खरं सांगा, नाहीच आपलं. आता आपल्याला पोटासाठी गरगर फिरावं लागतं, कुठं त्यांच्या नादी लागतात. मग बाबा लगेच एक पाय घेतात, गळ्यात घालतात, आपण घालतो, वारे वा. मग ते पटकन काढतात, आपला निघतो का, तोपर्यंत ते पार पुढे गेलेले असतात, आपला पाय तसाच. मग आग 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 ती हसते, काय पहाटे सुंदर दृश्य पाहायला. पाय काढ, ते सांगते दुसरा घालते. नाहीतरी दिवसभर काय करता तुम्ही, याचे पाय त्याच्या गळ्यात गुंततच फिरता, तुमचेच गुंतून बसा, मजा असते. म्हणजे याचा अर्थ मी बाबांचे किंवा योगासनाच्या विरोधात आहे असं नाही, पण व्यायाम का करावा, शरीर चांगलं राहावं आणि दिवसभर बाकीचा आनंद मिळवावा. का व्यायामासाठीच जगायचं. एकानं दुसऱ्याला विचारलं, योगासनं करता का, करतो. काय होतं, आयुष्य वाढतं. वाढलेल्या आयुष्यात काय, योगासनं करायचे. कशाला करतो, अरे सकाळी योगासनं कर, छान राहा आणि दिवसभर असा आनंद मिळावा. पण आनंदाच्या संकल्पना आम्हाला माहीत नाही, त्याची ही अडचण आहे. आनंद सगळीकडे आहे, म्हणून मिळालेला आनंद वाटा. तुम्ही जेवढा आनंद वाटाल तेवढा तो वाढेल. तुम्ही देवाला सुगंधित फुलं वाहता तेव्हा तुमच्या हाताचा सुद्धा सुगंधित वास येतो. तसं तुम्ही जेवढा आनंद वाटाल तेवढा तो वाढेल, लोक तुमच्या जवळ येतील. भ्रमर फुलाच्या जवळ काय होतो, फुल सुगंधित असतं, ते कुरकुरणारं नसतं. ते काय असं साबराच्या बोंडावर कधी तुम्ही बसलं का भ्रमर पाहिलेलं, ते साबराच्या बोंडासारखी कुरकुर कुरकुर बंद करायची, आनंदानं राहायचं. आणि आनंदानं का राहायचं, कारण या जगात एकच शाश्वत गोष्ट आहे, एकच शाश्वत प्रक्रिया आहे, ती जैविक आहे, नैसर्गिक आहे, ती म्हणजे मृत्यू. कधी सांगता येत नाही. मग आपण नामजा मारतो, मी पुढच्या वर्षी असं करील, कोणाच्या भरोशावर म्हणतो बाबा, पुढच्या क्षणात काय आहे तुला माहित आहे का. म्हणून हा क्षण मुठीत आहे, वर्तमान मुठीत आहे, तो आनंदानं जग. तो भविष्याच्या चिंतेत घालू नको, भूतकाळ आठवून चिंतेत घालू नको. पण आम्ही तो घालतो. एकाने एका भविष्यकाराला विचारलं, माझ्या आयुष्यामध्ये काय किती वर्ष कसे दिवस आहेत, तर त्यानं सांगितलं तुमच्या जीवनामध्ये 40 वर्ष फार दुःख आहे म्हणे. आणि ते म्हणे पुढं पुढं तुम्हाला सवय लागेल म्हणे, काय अडचण नाही, सांगता येत नाही. पण आम्ही आमचा आनंद काय हिरावतो, अनेक कारण आहेत. आम्ही प्रतिष्ठेसाठी मरतो,
आर्थिक बाबतीत आमची गंमत अशी आहे, आम्हाला वाटतं पैसा हा जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे हे विसरा. आज ट्रम्पजवळ सुद्धा पैसा आहे, पण त्यांना शांततेचं नोबेल पाहिजे. आणि ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना ते मिळालंय, ते मलालाला मिळालंय, इतरांना मिळालंय. पैसा सर्वस्व नाही. आमच्या देशामध्ये पैशाला आम्ही सर्वस्व मानतो, ही मोठी चूक आहे. पैसा पाहिजे, गरजेपुरता पाहिजे. जास्त पैसा चिंता वाढवणारा आहे, दुःख देणारा आहे, अस्वस्थ करणारा आहे. त्यानं लग्नामध्ये 10 पदार्थ केले, मी 15 करेल. कर, कधी तुझ्यात ती क्षमता असेल तर. अनेक माणसं लग्नापायी भनंग झाले. म्हणजे मुलगी वाटं लावताना बाप का रडतो, मला अजूनही शंका आहे. मुलगी चालली म्हणून रडतो का एखादा बँकेचा मॅनेजर त्याच्याकडे पाहून हसतो म्हणून रडतो? कर्ज काढून या गोष्टी तुम्ही करता, नाही केल्या पाहिजे. जुने दिवस आठवा, किती छान होते ते. फोटोचे अल्बम होते, आता नवीन आलंय, महाग आलंय सगळं. फोटोचे अल्बम होते पूर्वी, घरात असेल कोणाचे जपून आहेत का अल्बम? किती दुःखी दिवसाचा अल्बम जपून ठेवला यांनी. अल्बमचा उपयोग काय असायचा? पाहुणे आले, चहा उस्तर त्यांना द्यायचं, बघा ते आपलं बघायचं आंबट चेहऱ्यानं. त्यावेळेस बरे होते, आता काय झाले वगैरे असं ते मनातली मन. म्हणजे पुलं सांगतात, मस्त सांगतात. एका बाजूला नवरा, एका बाजूला नवरी. मग त्यांना असं अल्बमचं हे झालं की ती सांगते, आपण नाही का हो इथं महाबळेश्वरला गेलो होतो? तो सांगतो, हो आपण तिथं गेलो होतो, नाही का? मग ती सांगते, आपण त्या पॉईंटवर. नवऱ्यावर सांगतो, अगं ते नाही का, तर तो पॉईंट नाही का, तू घोड्यावर बसली आणि घोडं खाली बसलं तर ते तो पॉईंट. असं ते मजा असायची. पण आता ते अल्बम गेले आणि ते आता हे व्हिडिओ आले आहेत, नवीन आलंय, तर तरुण मुलं आहेत. आता स्पेशल इफेक्ट आहे. म्हणजे व्हिडिओ काढायचा, नवरी आली की ती सगळे एकत्रित कुटुंबानं बसायचं आणि ते स्क्रीनवर ते लावायचं स्पेशल इफेक्ट. मग नवरदेव असा कबुतरासारखा इकडून उडतो मस्त असं, नवरी इकडून चिमणीसारखी चू 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 चू. मग ती आभाळात भेट व्हावा, झालं संसार सुखी. त्यात एक सुधारणा केली पाहिजे. नवरदेवाचा बाप दाखवला पाहिजे, असा जटायू सारखा पंख कापलेला, चोच वाचलेली असते. पुढचा हप्ता कधी? गरज नाही. आम्ही हातानं भनंग होतो, हातानं. जेवणाच्या पद्धती किती बदलल्या तो. अनेक माणसं सांगतात मला डायबिटीस आहे, पण रोज बाहेर जेवतात. आपली काळजी नाही का आपल्याला? लोक करतात, पद्धत आहे ती पहिल्यापासून आहे. पद्धती बदलल्या, काय काय यायला लागलं. आता पूर्वीच्या काळी लग्न झालं की मांडवात बसायचं, तुम्हाला आठवत असेल, मातीतच बसायचे. खाली मागं गाठर व्हायची, मातीत रांगा लावायचे, तिकडून समोरून एक समोरून एक. पंत्रवाळ्या सुद्धा अशा प्लास्टिकच्या नव्हत्या, त्या याचे पानं होते. कशाचे? ते पानं एकमेकात द्रोण असायचं, त्या द्रोणाला हमखास एखादं छिद्र असायचं. म्हणजे सार ओतला की तो शेजारीच्या पंत्रवाळीत जायचं. मग ते भाताची मुदी करायची आणि त्याच्या खाली ठेवायची, त्यावर द्रोण ठेवायचं आणि मग ते त्यात आमटी ओतायची. बरं ते उचलून पिता येत नव्हती, मध्येच विसर्जित. खाली वाकून पिणं शक्य नाही, मग आमटी पुरायची, असं ते पिणं शक्यच नव्हतं. असं सगळे बसायचे छान. मग लापशी वगैरे आता आपल्याकडे करायचे, गव्हाची लापशी, गहू भाजून त्याचा भरडा करायचा. लापशी बैलगाडीच्या साठ्यात ठेवायचे, एखाद्या खोलीत ठेवायचे झाकून, त्याच्यावर धोत्राचं पान टाकायचे. आणि दुसऱ्या दिवशी पंगत बसली की एक बाबा खोऱ्यानं लापशी द्यायची, खोऱ्यानं. कशात? पोत्यात. आणि हे पोतं घेऊन ते वाढायचे. वाढायला एखादी पण ताटली असायची, नाही तर हातानं वाढायचे. अहो एवढं सगळं होतं, कोणी काय आजारी पडलं नाही हो कधी. आणि त्या पंक्तीमध्ये एक बाबा फिरायचे, असं सगळ्यांकडं लक्ष असायचं त्यांचं. शेवटची पंगत मोठी बसली की बाबा, अरे बापरे, मग ते धावत जायचे त्या बाबाकडे रूममध्ये. अरे किती लापशी उरली? अरे एवढीच उरली का? अरे बापरे, पंगत तर मोठी बसली. मग आता लापशी पुरणार नाही, आपली प्रतिष्ठा जाईल, ते लोक हसतील. ते बाबा सांगायचे, घाबरू नको तू, मी आहे ना. लोखंडी पहार असायची अशी तापवलेली एवढी एवढी. मग ते बाबा ते धरायचे असे फाडक्यानं आणि त्या लापशीच्या ढेगऱ्यात ती पहार अशी खुपसायची. आणि ती खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला करपट वास लागायचा. माणसं ती खात नसायची. नाकाजवळ नको बाबा, नको बाबा. मी नेहमी सांगत असतो, कुठल्याही विनोदाच्या तळाशी करुणा असते, हे त्या करुणेचं उदाहरण आहे. गरिबी झाकण्यासाठी हे सगळे प्रयोग केलेले असायचे.
त्या साराच्या कडेभोवती 4-5 माणसं बादले घेऊन उभे असायचे पाण्याचे. मोठी पंगत बसली, भाडकन पाणी ओतून द्यायचं. अहो शेवटच्या पंक्तीला निव्वळ पाणी यायचं, कोणी नाक मुरडलं नाही. आपल्याला बोलवलंय ना त्यानं, नाही तर आपल्या आशीर्वादानं कोणाचं भलं झालंय. बोलवलंय तर यावं, थोडंसं खावं, जावं, नावं ठेवू नये. पुऱ्या करायचे. पूर्वीच्या काळी ज्याच्या लग्नामध्ये पुऱ्या करायचे, तेलच्या म्हणायचे ना त्याला, तेलात टाकून तळायचं म्हणून तेलच्या. ज्याच्या लग्नात पुऱ्या, ते सगळ्यात श्रीमंत घर पूर्वी समजायचे. बरं केटरर्स नव्हते, मग एवढ्या पुऱ्या लाटायच्या कोणी? तर आमच्या गावात अशी परिस्थिती, म्हणजे आमच्या भागातच अशी पद्धत आहे, होती त्यावेळेस, की सगळ्या आमच्या गावातल्या वृद्ध स्त्रिया त्या कडेभोवती बसायच्या. एवढा मोठा पीठ मळलेलं, तरुण स्त्रिया अशा उंडा करायच्या आणि त्या म्हातारीजवळ द्यायच्या. त्यांनी गुडघेवर केलेले असायचे आजीबाईने. मग ती काय करायची, गुडघेवर ठेवायची, थापकन थाप मारायची, कढईत फेकायची. याला गुडघापुरी म्हणायचे. गुडघापुरी. सगळ्या पंक्तीला माहित होतं ही गुडघ्यावर केलेली पुरी आहे, पण कोणी नाक मुरडलं नाही. समाधान. हा, एखादी मोठी पुरी दिसली तर एखादा म्हणायचा हौसाबाईची दिसते. मग स्त्रिया बहुतेक जेवत नसायच्या. आई थाळा घेऊन, तांब्या घेऊन जायची, लापशी घ्यायची भरपूर, आमटी घ्यायची, त्यात घरी यायची. संध्याकाळी सगळं कुटुंब पुन्हा ते खायचं. मग दुसऱ्या दिवशी आई काय करायची, ती लापशी अंगणामध्ये वाळू घालायची. असे एखादं तडूप टाकायचे कापड, त्यावर लापशी वाळू घालायची. मग चिमण्या जर जास्त जमल्या तर समजायचं ही लापशी श्रीमंत घरची आहे, कारण त्याच्यामध्ये शेंगादाणे, खोबऱ्याचे तुकडे जास्त असायचे. चिमण्या जर आल्याच नाही तर ही लापशी गरिबा घरची आहे. मग तीच कडक झालेली लापशी संध्याकाळी पुन्हा गरम पाण्यात उकडायची, सगळ्या घरानं खायची, आनंदानं हसत खायची. कुणाचंही पोट कधी दुखलं नाही, कधीच नाही. कारण ते खाताना एक समाधानाची लाळ पोटामध्ये जायची. ती आज आमच्या नाही आहे. ताजं अन्न खातो आम्ही तरी पोट आहे. स्कॅन आलं, एक्सरे आलं, सगळं आलं, हे सगळ्या मशीन्स आल्या. ताजं अन्न खातो. काहीच नाही असलं तर शेजारीनं दागिना केला म्हणूनही पोट दुखतं आमचं. तसं काय, शेजाऱ्याला प्रमोशन मिळालं म्हणूनही पोट दुखण्याचे अनेक प्रकार आहे. पण दुखतंच आमचं. का दुखतं? वृत्ती बदलली पाहिजे. आम्ही वृत्ती ती. एका माणसाला लॉटरी लागली 2 लाखाची, शेजाऱ्यानं फटाके वाजवले. गाव म्हटलं शेजारी असावं याच्यासारखा, लॉटरी यायला लागली, फटाके त्यानं वाजवतो. अशी वृत्ती पाहिजे प्रत्येकाची. त्याला विचारलं तुझ्यासारखा शेजारी आम्हाला पाहिजे, तो म्हटलं तसं काही नाही, याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले. आमची वृत्ती आहे. फक्त वृत्ती बदला, आनंदी राहायला काही लागत नाही. ते आपल्या जवळच आहे, त्याला पैसे लागत नाही. आपण फक्त सकारात्मक दृष्टीनं सगळीकडे पहा. मग आता हे नवीन नवीन पद्धती सुरू झाल्या, केल्या पाहिजे. जसा काळ बदलतो पद्धती बदलल्यात, पण ते फारच वेगळं आलं. ते पूर्वी लग्नात आंतरपाठ धरायचे. तुमच्या धरला होता? प्रत्येकाने माझ्याही धरला होता. आता का धरतात? का विनाकारण धरतात? मी आजोबांना विचारलं ते का धरता तो, तर ते म्हटले पूर्वीचा काळ असा होता, व्हिडिओ नव्हते, फोटो नव्हते, मुलानं मुलगी पाहिलेली नसायची, कशी दाखवायची सोय नव्हती ना. मग आजोबा जाऊन सांगायचे त्या मुलीला की बाबा तुझं लग्न अमुक गावातल्या मुलाशी जमलंय, काळा गोरा उंच बुटका काही माहिती नाही, विचारायची शक्ती नाही, शामत नाही, एकदम हो हो. मुलाला सांगायचे त्या मुलीशी तुझं लग्न जमलं, गोरी काळी पांढरी काही माहीत नाही, हो. लग्नाला एकत्र यायचे, 3 दिवस लग्न चालायचं, मुंडावळ्या बांधायचे, हळद लावायचे. त्यावेळेस हळदच होती फक्त मेकअपला, पण माणूस 4-5 दिवस गोरं दिसायचं, तोपर्यंत लग्न होऊन जायचं, काय अडचण नसायची नाही. आणि मग एकमेकाला पाहू दिलं जात नसायचं, मग लग्नाला उभे राहायचे, पलीकडे तो पलीकडे ही, दोघांना उत्सुकता कोण असेल, मध्ये अंतर पाठवले. फार दुष्ट माणसं ताणून धरायचे असे. मंगलाष्टक माईक नव्हते, 2 बाबा उठायचे, खड्या आवाजात म्हणायचे मांडवात. ते झाले की एखादी आजी उठायची, मोठ्या आवाजात म्हणायची. शेवटचं मंगलाष्टक संपलं, अक्षता टाकल्या की ते खाली व्हायचं अंतरपाठ, आणि मग ही म्हणायची अरे हाय का, अरे चला पदरी पडलं, पवित्र झालं. काय तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकमेकाचे चेहरेही न पाहिलेल्या लोकांनी 50-50 वर्ष सुखाने संसार केला. 50-50 वर्ष.
आणि आता लग्न जमल्यावर काय होतंय, व्हिडिओवाला घरी येतो, तू नाही बरं का बाबा, नाही तर हा म्हणेल प्री वेडिंग निसर्गात. बरं निसर्ग जवळ नसतोच, तिकडून इकडे यायचं, इकडचे तिकडं न्यायचे. 4-5 व्हिडिओग्राफर हे दोघं चला डोंगरावर जातात, गावतात, हां लोळा गावतात, लगेच लोळतात. मग व्हिडिओवाला लोळतो असं त्यांच्या मागे. मग धबधब्यात पाय सोडून बसा, खांद्याला खांदा लावा, डोक्याला डोकं लावा, कोल्ड्रिंकची बाटली आणा, एकच बाटली असते, त्या बाटलीत 2 नाळ्या घाला, ओढा 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 ओढ. ते मला अजून कळालं नाही काय भानगड आहे. कधी कधी ती फुंकती हे ओढतं, असंही होतं. ती त्याच वेळेस ओळखते, बावळट आहे, काय अडचण नाही, सारा प्रपंच हाच ओढणार आहे. आता आपल्या वेळेस काय झालं कुणास ठाऊक. आणि मग ते प्री वेडिंग लग्नाच्या मंडपामध्ये तुम्ही जरा खाली कानोसा घ्या बरं, पाहणाऱ्यांचा कानोसा घ्या, ते काय बोलतात, नावं ठेवतात. बरं ते सेन्सॉर करायची वेळ आली, इतकी हद्द ओलांडली आहे त्यांना. आपल्या पवित्र लग्नाच्या या बंधनामध्ये अशा गोष्टी दाखवाव्यात का, नाही दाखवल्या पाहिजे. हे इकडे प्री वेडिंग सुरू आणि तिकडे अंतरपाठवाला ताणून अंतरपाठ धरतो. कशाला धरतो बाबा, महिना झाला बोंबलत फिरता येते. काहीतरी एक बंद करा ना, मग ते अंतरपाठ बंद करा, नाही तर हे बंद करा. आता जागृती व्हायला लागली, मुली म्हणायला लागल्या हे मला करायचं नाही. कुणी तरुण मुली असतील तर ठरवा, सोयरीक जमवताना सांगायचं, प्री वेडिंग करणार असेल मला लग्न करायचं नाही. आणि हे मुलींनी ठरवा. मुलांना गरज आहे आता, इलाज नाही. तुम्ही त्यांना फाटकी बूट जरी दिले लागणार ते हो म्हणते. 2 बोटं बाहेर आले चालेल, नाटकातला एखादा भाड्यानं कोट चालेल, लग्न करा. हे सगळं नाही, हे सगळे आनंद हिरावण्याचे प्रकार आहेत. म्हणून हे सगळं करता 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 आमचे जुने जे लोक आहेत, आता माझंही वय 57 आहे, निवृत्तीला समजा मला 3 वर्ष राहिले अजून. आपण जसं जसं आपलं वय होत जातं ना, माणसाला वाटायला लागतं की घरच्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष होतंय. ही फक्त भावना असते बरं का, तसं काही नसतं. भावना प्रबळ होत जाते आणि नसली तरी बाहेरचा घालतो मनात, तुझं वय होत चाललंय ना, आता काही खरं नाही बरं तुझं, आता काही खरं नाही बरं तुझं. काही नसतंच. आपण वर्तन बदललं पाहिजे, वागणं बदला ना जसं वय होईल. आता इतके दिवस आपण करते होतो ना, सिनेमाचे हिरो आपण होतो, आता प्रेक्षक व्हा, देऊन टाका त्या पोराला. धर बाबा तू करता, मी आपला निवांत राहतो. तुम्ही कधी काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतलाय, तो मुलानं विकला, तुम्हाला विचारलंच नाही, वाईट वाटतं मनात. मला विचारायला पाहिजे होतं, नाही विचारलं, काही बोल नका. नवीन टीव्ही आला, बसवला, सुरू झाला, सुनेला मुलाला बोलून घ्या, त्यांना सांगा तुम्हाला बापाची किती काळजी आहे, मला कमी दिसायला लागलं म्हणून तुम्ही जुना टीव्ही विकला आणि नवा आणला. त्या मुलांना मनात वाईट वाटेल की आपण बाबांना एका शब्दानं तरी विचारायला पाहिजे. हे बदला जगणं. खेड्यामध्ये 2 वृद्ध बसले होते, एक जण दुसऱ्याला म्हटलं काय जमाना आहे, म्हणे काय झालं, अहो किती काळ बदललाय, बिघडले सगळे, झालं काय म्हणे, अहो माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. दुसरा म्हटला मला चहाच देत नाही. तुला पदराचं काही पडलंय का, आता पदर नसलेल्या साड्या यायला लागल्या, तुला काय करायचंय. आणि एक सांगू का, जसं जसं आपलं वय होत जाईल निसर्ग आपल्या बरोबर असतो. आपल्याला ऐकायला कमी कमी यायला लागतं, कारण निसर्ग सांगतो की बाबा तुझ्याविषयी कोणी चांगलं बोलेल याचा भरोसा आता राहिला नाही. तू आता हळूहळू हळू बाहेर हो, एक दिवस ठार बाहेर हो. पण तरी आम्ही पुन्हा ते यंत्र घालतो कानात, त्याचा डबल आवाज येतो, डबल. सून एकदा बोलली की डबल आवाज येतो, मग दुःखी व्हायचं. त्यापेक्षा घालूच नका ना. सून काही बोलली की नुसतं हसायचं त्याच्याकडे, छान. ती काही दिवसांनी म्हणेल बाबाला ऐकूच येत नाही, कुठे काय बोलताय, मस्त आहे, ऐकायला लागलं तरी चांगलं ऐकू येत नाही. जसं वय होत जाईल दिसायला कमी कमी व्हायला लागतं, कारण निसर्ग सांगतो तुला पाहण्याजोगं आता या जगात काही राहिलेलं नाही. आता तू हळूहळू हळूहळू तुझी नजर मी अंधुक करतो आणि एके दिवशी पूर्ण काळोख डोळ्यापुढं पसरतो. तरी आम्ही जाड भिंगाचे चष्मे लावून पुन्हा पुन्हा पुन्हा
पुन्हा जाड भिंगाचा चष्मा लावून ती प्री वेडिंग पाहतो आणि मग सांगता अरे काय चाललंय, त्यापेक्षा नका चष्मा लावू, सगळं धुरकट दिसेल, काहीतरी चाललंय, जाऊ त्या मारू द्या, आनंद आहे. 70 वय झालं आणि दुखायला लागलं, मनके दुखतायत, पाय दुखतोय, गुडघा कुरकुरायला लागलाय, लगेच आपली कुरकुर सुरू होते, पाय कुरकुरतोय, गुडघा कुरकुरतोय. अहो 70 वर्ष त्या पायानं त्या गुडघ्यानं तुम्हाला साथ दिली नाही, वाईट वाटून घ्यायचं, आनंद. उलट एखादा छोटा हार करून त्या गुडघ्याला घाला की बाबा 70 वर्ष तुम्हाला साथ दिली. आणि एक सांगू का, निसर्ग आपल्या बरोबर का असतो, कारण पूर्वेकडे तुम्ही पहा, सूर्य उगवताना पक्षी उडतात, लालिमा पसरते, सुंदर वातावरण असतं, तसं आपल्या जन्माच्या वेळेस असतं. आणि तसंच वातावरण सूर्यास्ताच्या वेळी असतं, आभाळ लाल भगवं झालेला आहे, आपला अंत जवळ आलाय, तरी हे जगणं सुंदर आहे, हे निसर्ग आपल्याला दाखवून देतो. फक्त आपण सकारात्मकतेनं जगायला शिकलं पाहिजे. सकारात्मकतेनं म्हणजे काय, काही म्हणतील हे भानगड काय, इतक्या वेळात तुम्ही ऐकले. सोपे उदाहरणं सांगतो 2. समजा एखादे साहेब फार उशिरानं घरी आले, 6 7ला घरी आले, त्यांची पत्नी त्यांना काय म्हटली, किती उशीर केला तो, मागापासून भांड्या म्हणतोय, माकड पाहायचं, माकड पाहायचं. आता जो सकारात्मक विचाराचा आहे तो काय म्हणेल, सॉरी उशीर झाला, तुझा आवर भांड्याचा आवर, आपण माकड पाहू, सोपी गोष्ट आहे. पण एखादा जो नकारात्मक आहे तो काय म्हणेल, पोरासमोर मला माकड म्हणतेस. आता ते म्हणेल, म्हणायची काय गरज आहे, मनातली मनात म्हणे, सकारात्मक आहे. कुठल्या दृष्टीनं जगाकडे पहा. एक स्त्री ज्यावेळेस चालली अशी सोलापूरच्या कापड बाजारातून चालली, त्या बिचारीचं लहानपणापासून दिव्यांग होती, एका डोळ्यानं तेल दिसत नव्हतं, एका डोळ्यानं दिसत होतं, आणि ज्या डोळ्यानं दिसत नाही त्या बाजूला तिचा मुलगा होता, असा हाताला धरून चाललेला होता. मग ती त्या मुलाला म्हटली, बाळ आज या बाजूचे सगळे दुकानं बंद आहेत. मुलगा म्हटला, आई घाबरू नको, येताना उघडतील. कुठल्या डोळ्यानं जगाकडे पाहायचं हे ज्यावेळेस आपण शिकू ना, त्यावेळेस आनंदी राहू, वय कुठलंही असो. म्हणून मला वाटतं गेले 10 दिवस एक आनंदाचं निधान, एक आनंद मिळवण्यासाठी आपण एकत्र येत आहे. ठीक आहे, आज नाही हॉल मिळाला ते काही किरकोळ गोष्ट आहे, या असे खूप संकट येतात. उलट AC मध्ये तुम्ही सुस्तावले असते, इथं थोडे सजग होऊन ऐकत राहिले नाही का, मजा आहे. म्हणून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अशा खूप कमी व्याख्यानमाला आहेत इतक्या दिवस होणाऱ्या, कारण तेवढे व्याख्याते मिळणं अवघड आहे. मिळाले तरी तुम्ही ते सहन करणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही थांबू नका, दरवर्षी ही व्याख्यानमाला अशीच सुरू ठेवा. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की जेवढं आनंदानं आपल्याला राहता येईल. आणि एक सांगू, जाताना एक सांगतो, ते अर्थाच्या शोधात नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे 70 पानाचं. आपल्या मंडळानं काही पुस्तकं घ्या. व्हिक्टर फ्रँकल नावाचा लेखक आहे, छोटं, तेवढंच तुम्ही वाचा. त्या हिटलरनं किती छळ केला आणि तरी तो व्हिक्टर कसा सुटला 2.5 वर्षानं त्यातून, आणि त्यानं काय आरोग्याविषयी हे तुम्ही वाचा. छोटं पुस्तक आहे, अर्ध्या तासात वाचून होईल, पण ते वाचल्यावर तुम्हाला कळेल जगात किती दुःख आहे आणि मी किती सुखी आहे. शेवटी हे विशाल काहीतरी पाहिल्याशिवाय आपलं स्थान समजत नाही. मला वाटतं ते तुम्हाला निश्चित समजलं असेल. म्हणून आपल्या मुलांवर प्रेम करा, मुलींवर करा, एकमेकांवर प्रेम करा आणि सकारात्मकतेनं खूप खूप आनंदी जगा. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. एक 5 मिनिटांत आपण कार्यक्रमाचा समारोप करतो आहोत. कृपया कोणी उठू नये. आपण दर्दी सोलापूरकर आहोत. हॉलची व्यवस्था होत नसता सुद्धा ह्या हॉलमध्ये आपण जमलोय आणि सगळ्या अडचणींवर मात करत आपण हे हॉल पूर्ण भरलेला आहे. सर्वप्रथम आपल्या सर्व रसिकांसाठी जोरदार टाळ्या आपण देऊयात. धन्यवाद सर. आलेल्या पाहुण्यांचं सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे, त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी जास्त वेगळा आभार प्रदर्शन करण्यासाठी म्हणून मी रमेश कमटम यांना विनंती करतोय. तत्पूर्वी या हॉलच्या बाहेरच्या साईडला एक पुस्तकांचं दालन लावलेलं गेलं आहे. ज्येष्ठ प्रकाशक आदरणीय बाबूराव मंदिरगीकर सरांचं ते दालन आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपण पुस्तकं घ्यावी, स्वतःच्या
पैशाने पुस्तक विकत घ्यावीत आणि वाचावी, संग्रह करावा, जेणेकरून आपल्या नव्या पिढीला आपण नवीन प्रकारच्या गोष्टी आपण संस्कृती देऊ शकू. तर त्या स्टॉल लावलेले त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि काही पुस्तकं अवश्य खरेदी करावी याची विनंती आहे. मी रोटरी क्लब सोलापूर मंडळाचे अध्यक्ष रोटरी रमेश यांना विनंती करतोय, कृपया त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद प्राध्यापक विठ्ठल वांगा सर. व्याख्यानमाला अंतर्गत व्याख्यानातील आनंदाचा वाटा या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व विचारपूर्वक व्याख्यान दिल्याबद्दल श्री संजय कळमकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या व्याख्यानामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला असून श्रोत्यांना आनंदमय जीवन जगण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. मी उद्योग बँकेचे डायरेक्टर श्री श्रीनिवास सामरेटी यांना विनंती करतो की आजचे प्रमुख वक्ते श्री संजय कळमकर यांच्या अमूल्य योगदानाबद्दल भेटवस्तू रूपात सोलापुरी चादर व टावेल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावे. आजच्या व्याख्यानासाठी प्रायोजकत्व स्वीकारलेले समस्त कमटम परिवारातील प्रतिनिधी माझे मोठे बंधू श्री मल्लिकार्जुन कमटम यांचे विशेष आभार व्यक्त करतो. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी आणि संस्मरणीय झाला आहे. मी आजचे प्रमुख वक्ते श्री संजय कळमकर यांना विनंती करतो की आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक समस्त कमटम परिवाराचे प्रतिनिधी श्री मल्लिकार्जुन कमटम अण्णा यांना शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सन्मानित करावे. रोटरीचे माजी प्रांतपाल प्राचार्य मोहन देशपांडे यांनी आजच्या कार्यक्रमाला आमच्या विनंतीस मान देऊन आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल व्याख्यानमालेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी श्री पुंडलिक पगडीमल यांना विनंती करतो पुढील सूत्रे मी श्री प्राध्यापक विठ्ठल वांगा सर यांना सुपूर्द करतो. धन्यवाद रोटरी रमेशजी. मित्रांनो, उद्या आपण या व्याख्यानमालेचा समारोप करतो आहोत आणि उद्याचं आपण 9वं पुष्प घुमण्यासाठी पुण्याहून डॉक्टर वैजयंती पटवर्धन मॅडम येत आहेत आणि त्यांचा विषय आहे कार्य आणि नात्यांचं समतोल एक कला. कार्य आणि नात्यांचं समतोल एक कला. सरांनी ज्याविषयी आज भाष्य केलं, आपल्या सर्वांना खळखळून हसवलं, तोच विषय पुढे जाऊन त्या ठिकाणी नातेसंबंधांच्या विषयी पटवर्धन मॅडम बोलतील आणि उद्याच्या ज्या समारोपाच्या व्याख्यानमालेस आपण सर्वांनी आवाज उपस्थित लावावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि उद्या आपली व्याख्यानमाला ही नेहमीप्रमाणे आपल्या हेसीच्या हॉलमध्ये असणार आहे. कृपया त्या ठिकाणीच आपण जमायचं आहे. पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.